नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. 18,500 महिलांना स्वयंरोजगाराची दिशा. युवा संवाद 2026 ठरला प्रेरणेचा दीपस्तंभ. डॉक्टर अबोली जिगजिनी यांच्या एजे सोशल वेलफेअर फाउंडेशनमुळे 18,500 महिलांना स्वयंरोजगाराची नवी दिशा. खासदार धैर्यशील माने यांचे गौरवोद्गार. एजे सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित युवा संवाद 2026 पर्व तिसरे हा भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने होऊन देशभक्तीपूर्ण वातावरणात या उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले खासदार धैर्यशील माने यांचे प्रेरणादायी मनोगत. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की डॉक्टर अबोली जिगजिनी यांच्या नेतृत्वाखाली एजे सोशल वेलफेअर फाउंडेशनने समाजात परिवर्तनाची नवी लाट निर्माण केली आहे. विशेषतः 18,500 महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम बनवणे ही मोठी आणि अभिमानास्पद बाब आहे. युवक आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी असे उपक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरतात. कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे 4 वेगवेगळ्या सत्रातून मार्गदर्शन झाले, ज्यामुळे उपस्थित युवकांना करिअर, समाजकारण आणि स्वावलंबनाबाबत मौल्यवान दिशा मिळाली. राजकीय व सामाजिक सत्रात खासदार धैर्यशील माने, आमदार अभिजित पाटील, चंद्रहास पाटील आणि सागर भैया दोलताडे यांनी युवकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. स्पर्धा परीक्षा सत्रात चेतन नरके, प्रणिल गिल्डा, समिंद्रा जाधव आणि प्रसाद संगपाळ यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. महिला सक्षमीकरण सत्रात सोनाली सावंत, देवता पाटील आणि डॉक्टर प्रिया पारेख यांनी महिलांच्या आत्मनिर्भरतेवर भर दिला. युवा प्रेरणा सत्रात सानिक आवाडे, यड्रावकर, सादत्तार, सागर चव्हाण, प्रज्योत कमते, जय जाधव, पूनम पाटील आणि मृणाल गायकवाड यांनी आपल्या यशोगाथा सांगून युवकांना प्रेरित केले. पर्यावरणपूरक उपक्रमाने वेधले लक्ष. पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी सर्व मान्यवरांना गुलाब रोपे भेट देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमामुळे कार्यक्रमाला एक वेगळी आणि सकारात्मक उंची मिळाली. एकंदरीत युवा संवाद 2026 हा केवळ कार्यक्रम न राहता युवक, महिला आणि समाजासाठी प्रेरणादायी चळवळ ठरली. डॉक्टर अबोली जिगजिनी यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे स्पष्टपणे जाणवले. खासदार धैर्यशील माने यांच्या गौरवोद्गारांनी कार्यक्रमाची प्रतिष्ठा अधिकच उंचावली. एजे सोशल फाउंडेशन आयोजित युवा संवाद 2026 या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलंय. कोणत्या क्षेत्रात आहे, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, उद्योग आणि शेती या सगळ्या व्हर्टिकल्सला स्पर्श करणारा हा युवा संवाद आज या ठिकाणी एजे फाउंडेशन घेत आहे. आणि मला लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर बोलण्याची संधी या एजे फाउंडेशनने दिली. तुम्ही सर्वजण विद्यार्थी इथे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. मला आज खरं तर एक सत्र दिलं होतं की ज्याच्यामध्ये राजकारणावर किंवा मुलांच्या राजकीय करिअर बाबतीत आपल्याला बोलायचं होतं. पण माझा आज एक कार्यक्रम आहे पंढरपूरला आणि मला गडबडीनं पुढे जायचं आहे. प्रवासाचा वेळ असल्यामुळे मला मी संयोजकांना विनंती केली की मी उद्घाटन सत्राला येईन. पाहुणे सर्व आपल्याला परिचयाचे आहेत. मी अनौपचारिकतेमध्ये वेळ न घालवता तुम्हाला या ठिकाणी विचारू इच्छितो की तुमच्यापैकी समोर बसलेले जे युवा युवती आहेत त्यांच्यापैकी किती जणांना डॉक्टर व्हायचे, जरा हात वर करा. एकालाही नाही. तुमच्यापैकी किती जणांना इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे, जरा हात वर करा. देशात डॉक्टर आणि इंजिनिअरांचा बहुतेक भविष्यात तुटवडा पडणार आहे. किती जणांना IAS व्हायचं आहे, जरा हात वर करा. कलेक्टर व्हायचं आहे.
आर्मीमध्ये किती जणांना जायचंय जरा हात वर करा. एका मुलीचाच तेवढा हात वर आहे. धन्यवाद तरुण ह्या बाजूला जे बसलेत त्यांचा. किती लोकांना पोलीस सर्व्हिसेसमध्ये जायचंय जरा हात वर करा. भरपूर लोकांना पोलीसमध्ये जायची इच्छा आहे, हात खाली. किती लोकांना शेती करायची आहे, हात वर करा. काय नाव बेटा तुमचं? गाव? माझं मनापासून अक्षयसाठी टाळ्या वाजून मला अभिनंदन करायचं आहे. आणि ज्यांनी हात वर केले नाहीत त्यांनी 7-12 कोरा करायला तयार राहा. किती जणांना राजकारणामध्ये यायचंय जरा हात वर करा. जो शेतकरी आहे त्याला राजकारणामध्ये पण यायचंय. तुझं नाव काय बेटा? अमरनाथ. अमन असलं पाहिजे देशामध्ये, याच्यासाठी अमनला राजकारणामध्ये यायचंय. मगाशी संयोजकांनी माझी ओळख करून देत असताना कोल्हापूर जिल्ह्याचा ढाण्या वाघ अशा पद्धतीची ओळख करून दिली. दादा, वाघ म्हणायचं कारण असं आहे की राजकारणातली माणसं दुर्मिळ झालेली आहेत. तो एकटाच बिचारा हात वर केला होता आणि वाघ दुर्मिळ असल्यामुळे तो सापडणं अवघड आहे. आणि राजकारणी माणसाबरोबर राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना आपण कोणत्या कारणास्तव या फील्डमध्ये येतोय याची वैचारिक बैठक असणं अत्यंत गरजेचं आहे. एक ग्रामपंचायत सदस्याचा, जिल्हा परिषद सदस्य, त्याच्यानंतर 2 वेळा याच नरसिंहवाडी गावातून मला लोकांनी आशीर्वाद दिला आणि आलाच जिल्हा परिषद मतदारसंघाचा सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचा सदस्य झालो, उपाध्यक्ष झालो आणि तदनंतर विरोधी पक्षनेता झालो. 2 वेळा जिल्हा परिषद लढवली आणि मग खासदार झालो. एखाद्या कुटुंबामध्ये राजकारणाची वेल असू शकते, पण निश्चितच आपल्याला सांगू इच्छितो की हा कुणासाठी दिलेला ताम्रपट नाही. मी आज लोकसभेमध्ये या ठिकाणी पाहतो, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधनं निर्माण झालेलं नेतृत्व त्या ठिकाणी आहे आणि काही लोकांच्याकडे पिढीजातपणे राजकारण आहे. मला कौतुक वाटतंय अबोली तुमचं की तुम्ही ज्याच्या पाठीशी काही नेतृत्वाची झालर नसेल तो स्वयंस्फूर्तीनं कर्तृत्वावर स्वतःची नेतृत्वाची छाप पाडू शकतो. अबोली नाव न बोलणारीचं असू शकत नाही, कारण ती न बोलता जर इतकं करू शकत असेल, 12,000 लोकांच्या आयुष्यामध्ये कुठं ना कुठं तरी स्पर्श अबोलीचा झालाय आणि त्यामुळे युवा संवादाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हृदयाला स्पर्श करणारी ही मालिका त्यांनी आजपर्यंत गोवली. मी अबोलीचं मनापासून अभिनंदन करेन की तुम्ही या फाउंडेशनच्या माध्यमातून तरुण तरुणींच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास जागृत करण्याचा प्रयत्न करताय. हे प्लॅटफॉर्म प्रत्येक मुलामुलीला मिळणार आहे. आता काही लोकांनी इंजिनिअरिंगमध्ये इन्क्लिनेशन दाखवलं नाही, डॉक्टरमध्ये इन्क्लिनेशन दाखवलं नाही, पण पोलीस सर्व्हिसेसमध्ये या ठिकाणी मुलांच्या पेक्षा मुलींचे हात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उभे राहिले. मला कौतुक वाटतं की सिव्हिल सर्व्हिसेसमधल्या सुद्धा कोणत्या गोष्टीला आपण या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचा. प्रमुख पाहुण्यांचं आपण सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करायचे. हे आपण एकदा करिअरमध्ये ठरवलं पाहिजे. कोणत्याही फील्डमध्ये एक्झेल करायचं असेल तर आपली बेस हा पक्का त्या ठिकाणी असावा लागतो आणि त्या दिशेनं काम करणाऱ्या सर्व मुलामुलींना खऱ्या अर्थानं हे क्षितिज गाठण्यासाठी म्हणून खूप परिश्रमांची गरज असते. मी मुद्दामून या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रमोद संकपाळ सरांनी मला आज या ठिकाणी मुद्दामून निमंत्रित केलं. आपत्ती ज्यावेळी आपल्यावर येते त्यावेळी प्रमोदजी त्या ठिकाणी एखाद्या भीष्म पितामहासारखं त्या ठिकाणी उभे असतात. आपल्याकडे डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. महापुराच्या परिस्थितीमध्ये ज्या ज्यावेळी या ठिकाणी आपल्या जिल्ह्यावर संकट ओढवलं कुठल्याही बाबतीतलं, त्याही ते त्याचं काम अतिशय इमाने इतबारे करत असतात. काही लोकांनी करिअर निवडत असताना कुणी राजकारणात येतं, कुणी समाजकारणात जातं. काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे क्षेत्र आणि स्थिती स्वतःच ओळखलेली आहेत.
आपल्या देशाची लोकसंख्या हे ॲसेट सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला देशातला पुढे प्रगतीमध्ये अडसर सुद्धा आहे. ॲसेट एका दृष्टिकोनातनं याच्यासाठी आहे की हीच पॉप्युलेशन जर आपण योग्य दिशेनं योग्य पद्धतीनं वापरू शकलो. आज मुलींच्या मध्ये या ठिकाणी आपण जर बघितले तर राज्यामधले निकाल मुलींचे हा अतिशय उजव्या बाजूचे या ठिकाणी लागतात. मुलांच्या पेक्षा स्पर्धा परीक्षेमध्ये मुलींचे निकाल जास्त पद्धतीने लागतात. मुलींचा करिअर करचा ओढा अतिशय तीव्र त्या ठिकाणी वाढवू लागलाय. कारण सावित्रीबाईंनी जी आपल्याला शिक्षणाची ज्योत आपल्या मनामध्ये पेटवली, मुलींना हे कळून चुकलंय की आपल्या करिअरला जर या ठिकाणी उजाळा द्यायचं झालं, शिक्षण एकमेव अशी गोष्ट आहे की त्यांची स्वप्न स्वतः पूर्ण करण्याची संधी त्यांना फक्त शिक्षणच देऊ शकतं आणि ज्याही क्षेत्रामध्ये जाईल त्याचा बेस तयार करण्यासाठी त्या ठिकाणी त्या मुली आहेत. आपण कोल्हापूर जिल्हा हा सदन जिल्हा आहे. मी काही उदाहरणानं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की एकत्र टीमवर्क झाल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो. आपल्या देशाची फाळणी झाली. फाळणी होत असताना सिंध प्रांतातली जी आता पाकिस्तानमध्ये आहे तिथली मंडळी या ठिकाणी आपल्या देशामध्ये इथं आली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ती मंडळी आली. आपल्याकडचं आत्ताचं असणारं गांधीनगर हा रेफ्युजी कॅम्प होता. पोलिश रेफ्युजी कॅम्प म्हणजे पोलंडमधनं जी आलेली लोक होती ना त्यांच्यासाठीचा रेफ्युजी कॅम्प त्या ठिकाणी दिला होता. ती युद्धामधनं रेफ्युजीज होते, त्यांना तिथं राहण्याचा आश्रय दिला होता. तिथं बॅरॅक्स होते आणि त्या बॅरॅक्समध्ये ज्यावेळी देशाची फाळणी झाली त्यावेळी सिंध प्रांतातली लोक आली आणि त्यांनी तिथं राहण्याची व्यवस्था सरकारने त्यांना तिथं करून दिली. आज जे आपण सिंधी म्हणतो त्यावेळी त्यांना निर्वासी म्हणायचे, कारण वास नव्हता, राहायला कुठं घरच नव्हतं. आणि मग निर्वासी असणारी लोक तिथनं अक्षरशः त्यांना हकललं आणि त्या मंडळींनी स्वतःचे कपडा लत्ता सोडून मुलं बाळं घेऊन तेवढंच जे काय आता बरोबर होतं तेवढंच घेऊन ते त्या ठिकाणी आले. देशभरामध्ये विस्तारले, आपल्या जिल्ह्यामध्ये आले. माझं गाव, आमचं गाव जवळच त्यांच्या गावाच्या, गांधीनगर जवळ आणि रुकडी जवळ आहे. दादा, मी स्वतः पाहिलेलं ट्रान्झिशन. ज्यावेळी ती मंडळी आली त्यांच्याकडे खाण्यापिण्याची वांदे होती, लहान बाळं बरोबर होती, त्यांना काय करायचं कळत नव्हतं. त्यांनी कुठंही भीक मागायचं काम केलं नाही. प्रत्येकानं कुठला ना कुठला तरी छोटा आणि मोठा व्यवसाय त्या ठिकाणी हुडकला. फुकण्या यायच्या त्या पिवळ्या कलरच्या, लहान मुलांना खायला ते दाबणं विकायला, पिन्स क्लिप्स विकायला, फुगे विकायला, तेल विकायला. प्रत्येक गावामध्ये होम टू होम सर्व्हिस त्यांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी चालू केली. बघा मार्केटिंग कसं असतं. त्या काळामध्ये प्रस्थापित व्यवस्था काय होती, एखादा दुकानदार गावामध्ये असायचा पण डोर टू डोर सर्व्हिस मिळत नव्हती. यांनी जर 1 रुपयाला माल मिळत असेल तर तो 50 पैशाला कुठं मिळतो याच्यासाठी ते हुडकत जायचे आणि आपलं मार्जिन सगळ्यात कमी ठेवायचे, 5 पैसेच मार्जिन ठेवायचे. आमचा दुकानदार त्यावेळी 25 पैसे मार्जिन ठेवायचा. हे 5 पैशावर उद्योग करायला शिकले. हळूहळू ते डोर टू डोर सर्व्हिसला गेल्यानंतर आमच्या गावापासून प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी लोक जायची. आमच्या गावाकडे आल्यानंतर लोक म्हणे निर्वाशी हो, त्याला काहीतरी खायला द्यायला पाहिजे, त्याच्या अंगावर कपडे द्यायला पाहिजे. त्यांनी कुणाकडनं उधारी घेतली नाही, त्यांनी त्यांचा उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी चालू ठेवला. आम्ही जमीनदार, आमच्या जमिनी, आमच्या वडिलोपार्जित असणाऱ्या सगळ्या व्यवस्था घरामध्ये पूर्वी म्हणायचे दादा, जी सदन कुटुंब होती, 10 पिढ्या बसून खातील, तुला काय शिकायची गरज आहे, अशी पूर्वीची म्हण होती. आता 10 पिढ्या बसून खायचं सोडा, 10 दिवस बसून खायचं अवघड झालं. पण अशा परिस्थितीत ती लोक इथं आली आणि त्यांनी रोजगार सुरू केला. रोजगार सुरू केल्यानंतर हळूहळू वर्षानुवर्ष जात गेले. जी बॅरॅक्समध्ये राहायची, एका 10 बाय 10च्या खोलीमध्ये 10 जण त्या ठिकाणी राहायची. आज परिस्थिती अशी आहे की आम्ही त्यांना बघत होतो आणि ते निर्वासी म्हणून त्यांना म्हणायचो. आज परिस्थिती अशी आहे की माझ्यापासून अनेक गावांची लोक नोकरीसाठी ट्रेन भरून त्या ठिकाणी गांधीनगरला जातात आणि जो निर्वासी म्हणून आला होता तो रहिवासी झाला. तो रहिवासी झाल्यानंतर तिसरी पिढी येत असताना त्याच्या 1 स्क्वेअर फूटचा दर आणि माझ्या 1 एकराचा दर एकसारखा झालाय. हे ट्रान्झिशन पिढ्यांचं घडलेलं आहे. एका पिढीनं खस्ता खाल्ल्या, दुसऱ्या पिढीनं ते सांभाळलं, तिसऱ्या पिढीनं ते वाढवलं
पिढीजात आमच्याकडे असणाऱ्या संपत्त्या, एक 10 एकराचा मालक असेल तर त्याला 2 पोरं, त्याच्या पुढच्या पिढीला 2 पोरं, तिसऱ्या पिढीपर्यंत येऊस्तोपर्यंत तो गुंठेवारीवर आलाय. एकराचा मालक आता गुंठेवारीवर आलाय. आणि त्या मंडळीने ज्यांच्याकडं 1 स्क्वेअर फूट सुद्धा जागा नव्हती, सरकारी दिलेल्या जागेवर त्याने प्रचंड मोठं असं साम्राज्य उभं केलं. त्याला टीम वर्क फार महत्वाचं आहे. त्यांच्या समाजानं, सिंध प्रांतातनं जे आले होते ना, 0% व्याजदरावर समाजातला एखादा मुलगा किंवा मुलगी उद्योग करण्यासाठी पैसे मागत असेल तर 1 रुपयाही त्यांच्याकडनं घेतला नाही. व्याज म्हणून त्या मुलांना मदत केली आणि त्यांनी त्याचं चीज करून दाखवलं. 1 रुपयाही NPA नाही. समाजाकडनं घेतलेले पैसे परत समाजाला जसेच्या तसे परत केले जातात. आपण ज्या व्यवस्थेमधनं मोठे होतो त्या व्यवस्थेमध्ये आपण किती देणं लागतो. मी खासदार म्हणून पॉलिसी मेकर आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कायदे होत असताना त्या विधिमंडळाचा मी सदस्य आहे आणि कायदा तयार करणं हे माझं काम आहे. आणि ते करत असताना इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असू दे, रोजगाराच्या बाबतीत असू दे, नवीन डेव्हलपमेंट स्कीम्स येण्याच्या बाबतीत असू दे, हेल्थकेअर पासून सिव्हिल एव्हिएशन पर्यंत सगळे वर्टिकल्स हे लोकसभा त्यामध्ये या ठिकाणी अंतर्भाव त्याचा त्या ठिकाणी असतो. प्रत्यक्ष गावावर काम करणारी मंडळी कोण असतात तर ती ही फील्डवरची माणसं. अमोल, तुम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निमित्ताने आहात. तिथं आता आमचा सरपंच चेतन हा ग्रामपंचायत स्तरावर त्या ठिकाणी काम करतो. पण ही साखळी आहे, ही शृंखला आहे. आपण खासदार आले तरी आमच्या गावातला रस्ता झाला नाही, गटर झाला नाही हे आपण त्यांना सांगतो. आमदार आले तरी त्यांना तेच सांगतो. जिल्हा परिषद सदस्य आले तेही तेच सांगतो. आणि ग्रामपंचायत सदस्य गेला तर त्याला तर ते रोज सांगतच असतो. प्रत्येकाला, इंजिनिअरिंग करणाऱ्याला ऑपरेशन कर म्हटलं तर करता येईल का. एखादा चांगला लाडू तयार करणार, इथं बासुंदी चांगली होते, त्याला सांगितलं तू आता एकदम बासुंदी बंद झाली, आता तू डायरेक्ट मिसळपावचा गाडा काढ, तर त्याला नाही करता येणार. ज्याचा उद्योग त्यांनीच करावा लागेल. त्या पद्धतीनं एक्सपर्टाईज ज्याचे त्या दिशेनं काम करणारी व्यवस्था तयार झाली पाहिजे. याच्यासाठी आपण सोशल रिफॉर्म्स या देशामध्ये आणले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आज सोशल मीडियाच्या निमित्तानं आपल्यामध्ये अवेअरनेस तयार झालाय. अगदी US UK मधले मुलं मुली तुमच्याशी इंटरॅक्टिव्ह आहेत, तुमचे फ्रेंड्स त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. आज जातीपातीच्या बंधनाच्या पलीकडे देश या ठिकाणी राष्ट्र म्हणून पुढे जातोय. मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, मी जन्माला येताना धैर्यशील माने म्हणून जन्माला आलो. बाळासाहेब होते, त्यांच्या कुटुंबामध्ये जन्माला आलो. जर मी त्यांच्या नसतो आलो, कांबळेंच्या आलो असतो तर कांबळे झालो असतो, मुल्लांच्या आलो असतो तर मुल्ला झालो असतो. कुठल्याही समाजामध्ये जन्माला येणं आणि मरणं हे आपल्या हातामध्ये नाही. जन्म आणि मृत्यू परमेश्वरानं आपल्याला दिलेलं नाही. पण मी जन्माला येताना माझी खरी ओळख काय असेल तर मी भारतीय म्हणून जन्माला आलो आणि भारतीय म्हणून मरणार आहे. जोपर्यंत प्रत्येक भारतीय ह्या चौकटीच्या बाहेर आपण या ठिकाणी पडत नाही, जात पात प्रांत भाषा हे वाद जर या ठिकाणी आपल्या देशाच्या राजकारणातनं काढून टाकले, सर, भाषावाद राहिला नाही, जातीवाद राहिला नाही, प्रांतवाद राहिला नाही, कुठल्यावर राजकारण करायचं. राजकारणी माणसाला विकासावर बोलावं लागेल, मग तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर बोलावं लागेल, कामावर बोलावं लागेल. माझ्या तरुण असणाऱ्या युवा पिढीला मला एवढंच सांगायचं, तुम्ही राजकारणामध्ये एकानं हात वर केला, अमन त्याचं नाव. ज्या देशामध्ये अमन आहे तिथं प्रोग्रेस आहे. जिथं शांतता आहे, संयम आहे, पेशन्स आहे, लगेच उतावळे होऊन सगळं आयुष्य आपलं व्यतीत करता येत नाही. प्रत्येकाला आपलं क्षितिज गाठण्यासाठी परमेश्वर संधी देतच असतो. अगेन्स्ट ऑल ऑड्स मी ज्यावेळी या ठिकाणी राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला, माझी आवड होती म्हणून घेतला. माझ्या कुटुंबात राजकारण आहे म्हणून अजिबात नाही. जर तुमची आवड एखाद्या क्षेत्रामध्ये असेल, मारून मुटकून ते अजिबात करू नका. तुमची आवड कशामध्ये निवडा, त्याला स्वतःमध्ये डेव्हलप करा, 100% डेडिकेशननी त्या दृष्टीनं कामाला लागा. इन्फ्रास्ट्रक्चर नसलेली लोक सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये या ठिकाणी मोठं काम करतात. सामान्य माणसातनं असामान्य नेतृत्व कुठल्याही क्षेत्रामध्ये तयार होऊ शकतं. मी माझ्या कुटुंबात जन्माला आलो, ही माझा काहीच त्यामध्ये रोल नाही, पण मी माझं चॉईस ऑफ लिव्हिंग ठरवलं. मी ठरवलं मी कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं आहे. सक्सेस रेट IAS होण्यामध्ये किती आहे माहिती आहे का. एखादा कलेक्टर व्हायचं असेल, तुमच्या जिल्हाधिकारी व्हायचं असेल, किती आहे, किती % आहे सर. 0.7%. जर समजा देशामध्ये IAS होण्यासाठी परीक्षेला
लाखो मुलं मुली बसतात, त्यामधनं 0.7%च त्या ठिकाणी पात्र होतात. राजकारणामधला सक्सेस रेट किती आहे माहिती आहे दादा? 0.1%. एका इलेक्शनला 10 जण उभारली, त्यातला एकटाच निवडून येतो, 9 जण पडलेले असतात. पडलेल्यांची नावं सुद्धा आपल्याला माहिती असत नाही. आणि जो निवडून आलाय तो पुढच्या वेळी उभारायचं धाडस करत. हे मिळवायचं लोकांना जे दिसतं ना की बाबा हे यांच्याकडे आहे, असं आहे. प्रत्येकाला ज्याला राजकारणामध्ये यायचं आहे, अमनने एकच हात वर केला म्हणून मी त्याला सल्ला देईन की ज्याला राजकारणामध्ये यायचं आहे त्यानं पहिल्यांदा स्वतःचा उद्योग व्यवसाय केला पाहिजे, स्वतःवर आत्मनिर्भर झालं पाहिजे, तरच दुसऱ्याला हात देता येतो. लोक मदत भविष्यात करतील म्हणून राजकारणात अजिबात येऊ नका. ज्याला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे त्यांनी पहिल्यांदा स्वतः सिद्ध व्हावं लागेल आणि मगच राजकारणामध्ये या. वडलोपार्जित पैसे राजकारणामध्ये अजिबात घालू नका. स्वत कमाईचे पैसे निर्माण करा आणि जनतेतनं निवडून जाण्यासाठी म्हणून जनतेच्या हृदयात स्थान करण्यासाठी. मी लहान असताना माझा संपर्क 3 पिढ्यांशी आला. राजीवजी गांधी साहेबांशी माझ्या कुटुंबाचे जवळचे संबंध होते. राजीवजींच्या बरोबर माने साहेबांचे संबंध असल्यामुळे लहानपणी मी राजीवजींना पाहिलं. चंद्रहारजी पाहिले असेल. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पक्षावरची निष्ठा, सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलीला आमच्या पक्षाने त्या ठिकाणी राज्यसभेवर संधी दिली. तुमची बुद्धिमत्ता, तुमचं काम आणि तुमची तळमळ समाज पाहत असतो आणि त्या प्रतिभेला कुठंतरी उजळून काढण्यासाठी म्हणून आपण स्वतःला या सगळ्या तपामध्ये उजळून काढायचं असतं. आज युवा संवादाच्या माध्यमातून मला वेगवेगळ्या विषयावर बोलायचं होतं, पण माझी स्टोरी सांगण्याची वेळ कधीच कुणाला आली नाही. 10 वर्ष ज्यावेळी माप पडल्या लोकसभेला त्यावेळी आमचंही राजकारणात कुटुंब संपलंय असं लोक म्हणायची. बंद पडलेल्या गाडीला स्पर्धेमध्ये पहिला नंबरला आणणं फार अवघड असतं. राजकारणामध्ये असू दे किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, धाडस करायला कमी पडू नका. अपयश येऊ दे, अपयश यायला अजिबात क्रेजी करू नका. ते लोक डायलॉग मारतात अपयशी पहिली पायरी असते, असं काही नसतं. आपण धडका मारत राहायचं असतं, सातत्य ठेवायचं असतं. जो सातत्यानं एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन चिकाटीनं या ठिकाणी काम करतो तो निश्चितपणे या ठिकाणी पुढे जाण्यासाठी म्हणून थरसावतो आणि परमेश्वर त्याच्यासाठीच ती व्यूहरचना करत असतो. तपलेल्या भूमीमध्ये तुम्ही आज एक नवीन अंकुर या निमित्ताने या ठिकाणी उभं करताय. आणि अबोलीताई, खरंच तुमचं कौतुक आहे की तुमच्या घरी कोणी केलं होतं काही पूर्वी? तुमचे आई वडील काय करतात? एक शेतकरी आमचा तिथं बसलाय आणि एक शेतकऱ्याची पोर हे करते. तुमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळी संधी मिळेल ना, आपल्याबरोबर 1200 मुला मुलींच्या आयुष्यामध्ये कुठंतरी त्यांना प्रतिभा निर्माण व्हावी म्हणून तिचा खारीचा वाटा ती ताई उचलते. 18,500 मुला मुलींना कुठं ना कुठंतरी स्पर्श ह्या संस्थेचा झाला आणि त्यांच्या आयुष्याला फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत तुमची त्या ठिकाणी झाली आहे. तुम्ही तुमचं करिअर झाल्यानंतर एक मुलगा किंवा मुलगी शैक्षणिक दृष्ट्या जी गरजू आहे ती तेवढी दत्तक घ्या. शैक्षणिक दृष्ट्या माझ्या मुलांचा सांभाळ मी करतोय, पराबळांचा करतोय, सगळ्यांचा समाज एकमेकाचा करत असतो. पण शैक्षणिक दृष्ट्या जसं माझा पहिला पगार या ठिकाणी चालू होईल त्यावेळी जर तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या एका मुलीला किंवा मुलाला आपल्या गल्लीतलं एखादं गरजू घर पकडा, त्याला डोळ्यासमोर ठेवा, त्या लहान मुलामधली प्रतिभा ओळखा आणि त्या मुला मुलींना जर तुम्ही आश्रयदाते म्हणून आयुष्यभर त्या ठिकाणी द्यायची गरज नाही, त्यांना कळत्या वयापर्यंत त्यांना जर तुम्ही ताकद देऊ शकला तर तुम्हाला जे क्षितिज मिळालंय ते त्या मुला मुलींच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तयार होईल. सोशल सर्व्हिससाठी मी काय करू म्हणून अनेक लोक मला विचारतात. सोशल एवढी सर्व्हिस केली तरी चालते. आपल्याला जेवढं सोशल तेवढंच करा, फार काय करू नका. मी भारताचा नागरिक म्हणून मला जे भारतानं अधिकार दिलेत, मी भारताप्रती काय करतोय याचं स्वतःमध्ये या ठिकाणी आत्मचिंतन करा. कायमपणे देशानं मला काय दिलं, राजकारणी लोकांनी मला काय दिलं, पण मी देशाला परत काय देतोय. सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ ओबिडियन्स. 2 व्हीलर बसलेल्यापैकी इथं तिब्बल सीट एकदाही बसलेला नाही मुलगा मुलगी असं जर हात वर करा. ज्यानं हेल्मेट कायम घालूनच गाडी चालवली त्याच्याशिवाय चालवलेलीच नाही जरा हात वर करा. तुम्ही 57 मुलांना मी हात का वर करायला लावले? कारण कायदा आहे, नियम आहे,
पण त्याचं पालन करणारा जागरूक नागरिक नाही. जितका जागरूक राजकारणी महत्त्वाचा आहे त्याच्यापेक्षा जागरूक ह्या देशाला नागरिक महत्त्वाचा आहे. लॉ अबाइडिंग नेशन जर आपण कायद्याचं सुसूत्रपणे पालन केलं, आपल्या योजनांची माहिती घेतली, वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला काय काय करता येतं, आपल्यालाही मदत कशी करता येते, आरोग्यासाठी असेल, समाज कल्याणच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या स्तरावर शासन हे जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कुठं ना कुठे तरी मदत करण्यासाठी तयार आहे. पण त्याच्या योजनाच आपल्याला माहिती असत नाही. ज्यावेळी तुम्हाला राजकारणामध्ये यायचं नसेल तरी हरकत नाही, पण तुम्ही सोशल अवेअरनेस ठेवा, पॉलिटिकल अवेअरनेस ठेवा, पॉलिटिकल विजडम ठेवा. प्रवाहाबरोबर वाहत जाणं म्हणजे राजकारण नव्हे. त्यावेळी प्रवाहामध्ये योग्य काय आणि अयोग्य काय याची अचूक निवड करणारा जर नागरिक असेल तरच खऱ्या अर्थानं लोकशाही आणखी प्रगल्भ होईल. आणि त्या प्रगल्भ लोकशाहीमध्ये उद्याचे होणारे निश्चितपणे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले तारे आहात. तुमच्या आयुष्याला तुमच्या आईवडिलांनी आकार दिलाय, पण तुमच्या करिअरला आकार द्यायचा झाला तर तुम्ही स्वतःला छन्न्या माराव्या लागणार आहेत. कम्फर्ट लेवलच्या बाहेर या, मर्यादित दृष्टिकोन सोडा, चौकटीमध्ये राहून विचार करणं बंद करा. आणि ती चौकट पहिल्यांदा मनाची असते. जोपर्यंत मनाची चौकट तुम्ही त्या ठिकाणी मोडत नाही तोपर्यंत समाजाची चौकट तुम्हाला मोडता येत नाही. निश्चितच चांगलं काय आणि वाईट काय हे अंतरात्मा आपल्याला सांगत असतो, बाहेर महत्व नाही. मी घरी गेल्यानंतर डोळे बंद केल्यानंतर मी आज काय चुकलोय का किंवा चुकले का याचं जर 2 मिनिटं, किंवा मी माझ्या आयुष्यात आजच्या दिवसामध्ये दुसऱ्याला काहीतरी मदत करू शकलोय का, थोडंसं एखाद्या माणसाला, गरजू माणसाला आभार मानायचं सुद्धा आपल्याकडे राहिलेलं नाही. म्हणजे एखाद्या माणसानं जर आपल्याला मदत केली ना, नेकी कर दर्या में डाल, कोण आभार मानावं याच्यासाठी कोणावर उपकार करू नका. तुम्हाला बरं वाटेल. 2 मैत्रिणींची जर तुम्ही कधीतरी मदत केली ना एका दुसऱ्याला, लग्न असेल ना, लग्न एखाद्या घरी मैत्रिणीचं, तिथं जाता की नाही मदतीला? का माझी मैत्रीण लहानाची मोठी माझ्याबरोबर झाली तिच्यासाठी म्हणून या ठिकाणी तिची पाठबळ म्हणून पाठ राखीनीसारखं या ठिकाणी मुली एकमेकीचं काम त्या ठिकाणी करतात. एखादा मुलगा जर अडचणीत असेल, कुणी कुणाला नुसता चंद्रहारजी धक्का दिला तर 10 पोरं त्याच्या अंगावर धावून जातात, माझ्या मित्राला कसा काय हात लागला म्हणून. ही ईर्ष्या सरकारी गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवर काही नुकसान झाल्यानंतर होते का? आंदोलन झाले की एसटी फोडायची का? त्या एसटी वाल्यानं काय केलंय? त्यात प्रवास कोण करतो? तो सामान्य नागरिक आहे, तो गोरगरीब माणूस आहे, त्याच्यातनं जाणार आहे. आणि सरकारी पैसे म्हणजे कोणाचे? ते काय आमदार खासदारांनी पदरचे पैसे घातलेले आहेत का त्याला? तुमच्या पैशाची प्रॉपर्टी, तुम्ही दिलेल्या टॅक्सेसमधून निर्माण झालेल्या प्रॉपर्टीचं नुकसान करून आम्ही आंदोलन यशस्वी करतो म्हणणं कितपत योग्य आहे हे आपण या ठिकाणी समजून घ्या. वेगवेगळ्या पद्धतीची आयुध आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला राजकारण आणि समाजकारण करता येईल. निगेटिव्हिटीकडे न जाता पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून हा राष्ट्र उभा करण्यासाठी आपलं योगदान द्यावं ही विनंती आपल्या सर्वांच्या चरणी करतो. आज पांडुरंगाच्या आशीर्वादानं पुढे जाण्याची संधी या ठिकाणी मिळते. दत्त महाराजांच्या पंढरीतनं सुरुवात झालेली, आज एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे त्या ठिकाणी कार्यक्रमाला मी पुढे जातोय. माझा संवाद या ठिकाणी आत्ता थांबणार आहे. अनेक लोक आपल्याबरोबर या ठिकाणी संवाद करणार आहेत. या यूथ फोरमवर नवीन युवकांना मगाशी संयोजकांनी सांगितलं, वायू सारखा युवा असतो. युवा ह्या शब्दाचं उलटं करा, त्याचं वायू होतं. वायू प्राणवायू सुद्धा असतो आणि डिझास्टर सुद्धा तयार करू शकतो. वारं जर हाताबाहेर गेलं आणि ते वादळी झालं तर एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. पण त्या वाऱ्याला जर योग्य दिशा दिली तर थंड हव्याची झुळूक ह्या कडकत्या उन्हामध्ये सुद्धा कुणाच्या गरिबाच्या घराला गारवा देऊ शकते. तुम्हाला कशा पद्धतीचा वायू व्हायचा हे तुम्ही ठरवणार आहे. आणि निश्चितपणे या वादळी प्रवासामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये अनेक तुफानं येतील, अनेक या ठिकाणी चढ उतार येतील, पण तुम्ही भक्कम राहिलात, तुमचे पाय जमिनीवर राहिले तर तुमचं काहीही कुणी वाकडं करू शकणार नाही. तो आत्मविश्वास मनाशी बाळगा आणि पुढे जाण्यासाठी सरसावा. एवढीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करून पुढे जाण्याची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या ठिकाणी माझं देगाव म्हणून पाटील साहेब गाव आहे आणि माझ्या गावात, माझ्या घरात ग्रामपंचायत मेंबर पण कोण नव्हतं. मी पहिल्यांदा 2005ला ग्रामपंचायतला निवडून आलो. ग्रामपंचायत निवडून आलो आणि वडील 2006ला गेले. माझ्यावर जबाबदारी आलीमुळं त्यामुळं राजकारणातनं थोडं बाजूला राहून मगाशी एका मित्राने विचारला प्रश्न की उद्योग व्यवसाय करा म्हणणार नाही का. तर माझ्यावर जी जबाबदारी आली होती की मला आधी माझं घर प्रपंच सांभाळायचं आहे म्हणून मी राजकारणापासून थोडं बाजूला झालो.
आणि मग स्वतःच्या पायावरती उभा राहिल्याशिवाय, आपण स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केल्याशिवाय आपण समोरच्याला काय सांगणार, असे अनेक प्रश्न समोर होते. आणि मग 2007ला माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. 2007ला काय करायचं हा पहिला प्रश्न. आणि मी ग्रामीण भागातला असल्यामुळं माझ्याकडे घरी एक ट्रॅक्टर आणि 2 ट्रॉल्या होत्या. आणि मग तो ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला एक ट्रॅक्टर टोळी चालू केली. आज त्याच कारखान्याचा मी चेअरमन आहे. आणि मग व्यवसाय करत असताना मला अनेक वेळा प्रश्न ज्या काळात वडील गेल्यानंतर मी अवघ्या 23 वर्षाचा होतो. आणि मग घरात मोठा असल्यामुळं आणि काय व्यवसाय करायचा, घर प्रपंच कसा चालवायचा, म्हणून मला एका नातेवाईकांनी मला सांगितलं की माझ्याकडं साईटवर सुपरवायझर म्हणून कामाला ये, तुला 10-15 हजार रुपये देतो, ती पण त्या ठिकाणी उपकार म्हणून. आणि परंतु मी ठरवलं होतं की मला नोकरी करायची नाही. आणि मग आज ज्या पोरावरती 10-15 हजार रुपये नोकरी करायची वेळ होती, आज माझ्याकडे 4,000 लोक काम करतात. मग आपण ठरवलं पाहिजे, आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे. मी एक गोष्ट नेहमी त्या ठिकाणी सांगतो, मी काय सांगणार आहे त्या गोष्टीतनं तुम्हाला लक्षात येईल की आत्ता आपण हा कार्यक्रम दिवसभर आहे तुमचा. हा कार्यक्रम संपल्यानंतर काही जणाला वाटलं की आम्हाला आता मुंबईला जायचंय आणि मुंबईसाठी निघालेली एक गाडी आहे, त्या गाडीत संध्याकाळी कार्यक्रम संपल्यावर निघायचं म्हणलं तर इथून मुंबई दिसती का? आहे का मुंबई? मुंबई आहे ना, पण दिसती का इथून? पण जर आपण एका गाडीमध्ये बसून मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरू केला तर सकाळपर्यंत पोहोचेल का नाही? दिसत होती का? पण पोहोचेल का नाही? मग आपल्याला रात्री जायचंय, लाईट किती फुटाची आहे गाडीला? 200 फुटाची. अंतर किती कापणार आहे आपण इथून मुंबईचं? 400 किलोमीटर. 200 फुटाच्या लाईटवर 400 किलोमीटर जाऊ शकतो. त्यासाठी त्या दिशेनं निघावं लागेल आणि सुरुवात करावं लागेल. आज तुमच्याकडे असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तुमचं ध्येय किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, तर ध्येय किती मोठं आहे आणि असलेल्या साधनातनं मी ते कसा पोचेल आणि तो माझा पोचेपर्यंत प्रवास राहील. आज इथं बसलेल्या अनेकाला कलेक्टर व्हावं वाटतं, अनेकाला SP व्हावं वाटतं, अनेकाला उद्योजक व्हावं वाटतं, कुणाला आमच्यासारखं आमदार खासदार व्हावं वाटतं. परंतु आज दिसतंय का तुम्हाला हे तिथनं ज्या जागेवर बघताय? परंतु आहे का नाही? मी झालोय, अनेक झालेत, अनेक होणार आहेत. मग आमचा प्रवास त्या दिशेनं सुरू झाला, तसा तुमचा प्रवास त्या दिशेनं सुरू होतोय का? आणि मग प्रवास सुरू करत असताना मी जसं तुम्हाला सांगितलं तसंच एक छोटेसे सांगतो की मी 2007ला सुरुवात केली. आणि मग काय व्यवसाय करायचा, तर घरी ट्रॅक्टर होता, ट्रॅक्टर टोळी घेऊन गेलो. ट्रॅक्टर काय चांगला चालना, सारखा ट्रबल व्हायचा, म्हणून त्या शोरूमवाल्याची वाद व्हायचा. म्हणून ठरवलं की आपण ट्रॅक्टरचा डीलर झाला पाहिजे. त्यावेळेस धैर्यशील माने साहेब पण आमच्याबरोबर ट्रॅक्टरचे सोनालिकाचे डीलर झाले होते. आणि मी त्या ठिकाणी पंढरपूरला ट्रॅक्टरचा डीलर 2010ला झालो. ट्रॅक्टरची डीलरशिप आज मी गेल्या 6 वर्ष राज्यामध्ये 1 नंबर सेलमध्ये आहे आणि देशात सर्व्हिसमध्ये 1 नंबर आहे. मग व्यवसाय सुरू झाला. मग पुढं काय करायचं? एक हॉटेल, रेस्टॉरंट, पंढरपूरला मल्टिप्लेक्स, मॉल, एक छोटीशी बँक. आणि मग हे सगळे व्यवसाय करत करत मग वाटलं की आपण ज्या कारखान्याच्या सानिध्यात राहतो, सोलापूर जिल्ह्यात 39 साखर कारखाने आहेत. आणि मग सरमन म्हणजे त्या ठिकाणी वेगळी का पोझिशन असती, त्या पोझिशनच्या दृष्टीनं विचार केला. आणि आमच्या जिल्ह्यात काय कारखाना कोणाचा विकायला नव्हता, म्हणून त्या ठिकाणी शेजारच्या जिल्ह्यात असलेला धाराशिव साखर कारखाना त्या ठिकाणी विकायला निघालाय, म्हणून त्या ठिकाणी आम्ही बघायला गेलो. मी त्याचा एक छोट्या थोडक्यात किस्सा सांगतो. तो बघायला गेलो आणि तो किस्सा धाराशिव साखर कारखाना पुणे सोलापूर धुळे रस्त्यावरती. आणि मग आयुष्यात पहिल्या कुठल्या तरी साखर कारखान्याच्या गेटच्या आत ऊस टाकायला जायचो, पण बाहेरच बिल आणायला जायचो तर ऑफिसमध्ये.
कारखान्याच्या गेटच्या आत जाऊन मिल कशाला म्हणतात, बॉयलर कशाला म्हणतात कधीच बघितलं नव्हतं. पहिल्यांदा गेलो, बघितलं, काही कळत नव्हतं, त्यांनी दाखवलं तेच होय म्हणलो. आणि मग कारखाना घ्यायचा, आणि मग कारखाना घ्यायचा म्हणल्यानंतर आम्ही 5 मित्र त्या ठिकाणी बसलो होतो. मग 5 मित्रातला एक मित्र आता माझ्यासोबत आलाय. आम्ही 5 जण बसलो आणि बसल्यानंतर असं झालं की त्यांना आम्ही किंमत विचारली. मग त्यांनी विचारलं तुमच्यात कोण आमदार खासदार आहे का? मग आम्ही म्हणलं नाही. मग किंमत किती? मग अधिकारी आहे का? मग अधिकारी पण नाही. मग किंमत किती? ते किंमत काय सांगायला तयार नाहीत. मग त्यांनी आम्ही बरेच वेळा विचारलं किंमत किती? मग ते म्हणले पैसे आहेत का? मी दाखवायला नको म्हणलं. मग त्यांनी किंमत सांगितली. आमच्या मित्राला राग आला. त्यानं जेवढ्याला म्हणला तेवढ्याला ही होय म्हणला, 1 कोटीचा चेक दिला. तेव्हा त्याला खरं वाटलं घेते ती. आणि मग तो कारखान्याचा ज्यावेळेस आम्ही चेक दिला आणि खरेदी करायची 15 कोटी रुपये दिले आणि त्याचं साठेगत माहिती आपल्याला, म्हणजे आपण घेतो आणि उर्वरित पैशाला 3 महिन्याची मुदत, 3 महिन्याची मुदत घेतली आणि त्या 3 महिन्याच्या मुदतीत तो व्यवहार पूर्ण करायचा होता. आणि आमची परिस्थिती अशी, आम्ही बँकेकडे जायचो. बँक म्हणायची तुम्हाला अनुभव नाही, कर्ज देता येत नाही. मग अनेक बँकाकडे गेलो पण कुणीच कर्ज त्या ठिकाणी दिलं नाही. आणि त्या ठिकाणी कर्ज न दिल्यामुळं आम्हाला सातत्यानं त्या ठिकाणी जावं लागलं. मग कर्ज मिळत नाही आणि कर्ज मिळत नाही. मग आम्ही कसं बसं एका बँकेकडनं कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि ती बँक आता आम्हाला कर्ज देणार. परंतु आम्ही जी घेतलेली 3 महिन्याची मुदत आहे ती संपत आलती. आणि मग ज्यांच्याकडनं आम्ही विकत घेतला कारखाना त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं आम्हाला अजून 1 महिना वाढवून द्या. त्यावेळेस त्या माणसाकडे होते 3 कारखाने आणि तो माणूस इतक्या ह्याच्यात होता की आम्हाला त्या दिवशी साध्या शब्दात पान उतारा केला आणि आमचा इन्सल्ट केला. भरपूर बोलला. एवढं मी होय म्हणलो. आणि उठून येताना माझ्यासोबत एक मित्र होता त्या 5 जणांपैकी. तो उठून येताना त्याला म्हणला तो आता 3 घेतल्यावरच तुला भेटतो. आमचा अजून पहिल्याचा व्यवहार नीट झाला नाही. आमचा मित्र काय म्हणतोय 3 घेतल्यावर भेटतो. मित्र कशी असावी सोबत. आणि तो म्हणला म्हणून 24 जुलै 2017ला पहिला कारखाना घेतला आणि 26 जून 2019ला मी 3रा कारखाना घेतला. 2 वर्षात 3 कारखाने घेतले मगच फोन केला. प्रत्येक वर्षी अनेक त्या ठिकाणी मग डिस्टिलरी टाकली, कारखाने घेतले आणि मग विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि मी त्या ठिकाणी 2005 नंतर 22 पर्यंत त्या ठिकाणी राजकीय जीवनापासून लांब होतो. आणि मी ज्या साखर कारखान्याचा सभासद तोच कारखाना बंद पडला होता म्हणून त्या कारखान्याच्या निवडणुकीत उतरलो. लोकांनी मला भरभरून मतदान केलं आणि तो बंद पडलेला कारखाना ज्याचं 40 कोटीचं ऊसाचं बिल थकलं होतं ते लोकांना देतो असा शब्द दिला आणि त्या निवडणुकीमध्ये लोकांनी मला निवडून दिलं. मोळी टाकायच्या आत आपल्या खाजगी कारखान्यावर कर्ज काढून आम्ही त्याला त्या ठिकाणी बिलं दिली. कारखाना चालू केला. तो बंद पडलेला कारखाना त्याच्यापूर्वी 3 लाख 5 लाख गाळप व्हायचं होतं. आम्ही त्या बंद पडलेला कारखाना चालू केला आणि जवळपास पहिल्या वर्षी 7,26,000, दुसऱ्या वर्षी 11 लाख असं गाळप केलं. आणि मग विठ्ठल कारखाना चांगला चालवला. आजूबाजूच्या त्या ठिकाणी काय सगळी परिस्थिती चांगली झाली आणि म्हणून लोकांमधनं उठाव आला आणि मला देखील त्या ठिकाणी विधानसभेच्या संधी मिळाली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा राहिलो. मी पंढरपूरचा असताना माझं तयारी 1.5 वर्ष मी त्या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात केली आणि त्या ठिकाणी शेवटच्या 4 महिन्यात आम्हाला सांगण्यात आलं वरून की तुम्हाला पंढरपूर मंगळवेढा नको, तुम्ही माढ्यात तयारी करा. पंढरपूर मंगळवेढ्याच्या मागच्या निवडणुकीतला आमदार 3800 मतांनी निवडून आले होते आणि मी ज्या मतदारसंघात उभा राहिलो त्या मतदारसंघातले आमदार 70,000 मतांनी निवडून आले. आणि मग मला त्या ठिकाणी टफ जॉब दिला. मला वाटलं मला त्यात माझ्यात पोटेन्शियल असेल म्हणून मला तो जॉब मिळाला. आणि मग मी फक्त 3 महिने 9 ऑगस्टला सुरुवात केली. 2 वर्ष 1.5 वर्ष तयारी केलेली. पुन्हा ह्या मतदारसंघात गेलो, त्या मतदारसंघात तयारी केली. तिथले आमदार 30 वर्ष त्या ठिकाणी आमदार होते. त्यांचे वडील आमदार होते, त्यांचे भाऊ आमदार होते, त्यांचा जावाई 2 आमदार होते, घरात 5 आमदार होते. ते स्वतः 30 वर्ष आमदार आणि आता 2 त्यांचे एक भाऊ तिकडं आणि एक ही उभारले आणि त्यांच्या विरुद्ध मी निवडणुकीला उभा राहिलो. 30 वर्षाची सत्ता 3 महिन्यात 30,600 पाडली आणि निवडून आलो. हे फक्त कशामुळे झालं तर निश्चित केलेलं ध्येय गाठण्याच्या दृष्टीनं निघालेला प्रवास होता आणि मला आमदार व्हायचं हे त्या ठिकाणी स्वप्न माझं होतं.
आणि त्या दिशेनं मी त्या ठिकाणी काम केलं. आज निवडून आलो. निवडून आल्यानंतर आज मी विरोधी वाकावर आहे. मगाशी खासदार साहेब त्या ठिकाणी आमचे चंद्रहास पाटील साहेब सत्तेत आहेत, आम्ही त्या ठिकाणी विरोधी बाकावर आहे. विरोधी बाकावर असल्यानंतर विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी आमच्या विधानसभेमध्ये कामकाजामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आणि मग आम्ही सहभाग घेतला. प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रत्येक विषयावर बोलण्याचं काम केलं. त्यातले 2च विषय फक्त आपल्याला सांगतो की विधानसभेमध्ये बोलल्यानंतर काय होतं. विधानसभेमध्ये त्या ठिकाणी एक प्रश्न लक्षवेधी केली होती. अनेक त्या ठिकाणी विषयावर बोललो. पहिल्या अधिवेशनात 55 विषयावर बोललो, दुसऱ्या अधिवेशनात 60 विषयावर बोललो, तिसऱ्या अधिवेशनात 117 विषयावर बोललो, मागच्या अधिवेशनात 100 विषयावर बोललो. अनेक विषयावर बोलत असताना एक आमदार म्हणून किंवा एक नागरिक म्हणून ज्यावेळेस समाजकारण आणि राजकारणाची ज्यावेळेस जोड घेतो, ज्यावेळेस आम्ही राजकारणात आलो त्यावेळेस नेमका काय बदल झाला आणि तुम्ही कोण राजकारणात आल्यानंतर, तुम्ही उद्योजक झाल्यानंतर, तुम्ही अधिकारी झाल्यानंतर नेमका बदल काय होणार. त्यातलं उदाहरण सांगतो की माझ्या मतदारसंघात एक दूध भेसळ करणारी त्या ठिकाणी लोक काम करत होती. आम्हाला कळालं. आम्ही त्यांच्यावरती पोलिसांना सांगून अन्न भेसळच्या माध्यमातून रेड टाकली. मगाशी कुणीतरी प्रश्न विचारला अवैध धंद्याचा, तर तशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर आम्ही रेड टाकली. रेड टाकल्यानंतर त्या माणसाला त्या ठिकाणी त्याच्याकडे जे दूध सापडलं आणि त्याचे केमिकल होते, ते केमिकलमध्ये मेलामाइन सारखं केमिकल होतं, ज्यानं त्या ठिकाणी कॅन्सर सारखे घातक आजार होतात आणि आजारी पडतात. आमच्या इथं भगिनी बसल्यात. आज लहान लेकराला आपण दूध देतो, अर्धा लिटरपेक्षा जास्त देत नाही. आज 7 वर्षाच्या 8 वर्षाच्या मुलाला कॅन्सर का होतोय, तर तो त्या ठिकाणी दूध भेसळमधनं होतो. आणि त्याच्याकडे ज्यावेळेस आम्ही रेड पडली होती त्यावेळेस त्याच्याकडे केमिकल सापडलं होतं की ज्याच्यातनं 1.5 कोटी लिटर दूध तयार होईल इतकं होतं. आणि त्याला विचारल्यावर पोलिसांनी त्याला सांगितलं की आता रमजानचा महिना आहे म्हणून त्या ठिकाणी एवढी साठा केला होता. म्हणजे कोण जात धर्म न पाळता त्या ठिकाणी व्यवसाय त्या ठिकाणी अवैध करतात. अशावरती त्या ठिकाणी लक्षवेधी झाली. मग विधानसभेमध्ये मी प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाला त्या ठिकाणी मंत्र्यांनी उत्तर देताना सांगितलं राज्यामध्ये 35% दूध भेसळ होती. आज किती वाईट परिस्थिती आहे. आणि मग एका बाजूला तो प्रश्न विचारल्यानंतर आम्ही मागणी केली की राज्यामध्ये अशा जिथं जिथं साठे आहेत तिथं कारवाई झाली पाहिजे. तेव्हा जिरवळ साहेब मंत्री होते, उत्तर देता आलं नाही. स्वर्गीय अजितदादांनी उत्तर दिलं आणि आम्ही कारवाई करू, बैठक घेऊ आणि त्या जे लोक त्याच्यामध्ये आहेत त्यांना मकोका लावा अशी मागणी केली होती. परंतु मकोका कायद्यात बसत नाही म्हणून MPD लावायचा ठरला. आणि त्या नंतर बैठकीनंतर त्या विधानसभेच्या अधिवेशनात दिलेल्या आश्वासनावरती त्या लोकांवरती MPD लागला आणि राज्यामध्ये 1068 ठिकाणी रेड पडली. ह्याचा फायदा काय झाला पाटील साहेब. 1068 रेड पडल्या तुम्ही पहिलवानात. तर आमच्या जिल्ह्यात फक्त सोलापूरमध्ये दिवसाला 1.25 लाख लिटर दूध कमी झालं. गायटल्या गाव म्हणजे काय होत होतं, हे भेसळ थांबली. आज आमच्या ताई बसल्यात, तुम्ही एखाद्या लेकराला अर्धा लिटरपेक्षा जास्त दूध देत नाही म्हणजे 2.5 लाख लोकांची जीव एका प्रश्नामुळे त्या ठिकाणी मदत झाली. असं विधिमंडळ आम्ही कामकाज करतो. आणि त्याचा दुसरा फायदा काय झाला, एका बाजूला त्या ठिकाणी दूध भेसळ थांबल्यामुळे दूध कमी झालं आणि दुसऱ्या बाजूला जो दुधाला शेतकऱ्याला भाव 27 रुपये 28 रुपये मिळत होता तो आज 38 वर गेला. 10 रुपये शेतकऱ्याला जास्त मिळाले आणि जीवाशी त्या ठिकाणी आरोग्याची खेळणं थांबलं. हे खऱ्या अर्थाने विधिमंडळाचं कामकाज आहे. अनेक त्या ठिकाणी प्रसंग आहेत, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, अनेक त्या ठिकाणी घडू शकतं. परंतु आपला आमदार त्या ठिकाणी विधिमंडळात बोलला पाहिजे. मी परवाच त्या ठिकाणी आमची 3 दिवसाची कॉन्फरन्स होती. गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात 3 राज्याची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधी लावली वगैरे. परंतु आपल्याला प्रत्यक्षात माहिती आहे लावली जातात का, फक्त कागदावरच झाडं लावली जातात. तर मी नवीन एक विषय त्या ठिकाणी मोहीम घेऊन आता उतरलोय. त्याच्यामध्ये आम्ही त्या दिवशीच ही मागणी देखील केली, आपल्याला देखील ह्याचा रेटा वाढवा म्हणून सांगतो की आज आपण लावा झाडं असं कोण सांगतो, मुख्यमंत्र्यांपासून आम्ही आमदार आणि आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यापर्यंत. लावायचीत कुणी, तुम्ही. सांगते कोण, आम्ही. तुकाराम महाराज काय म्हणायचे, आधी करावे आणि मग सांगावे. म्हणून आम्ही त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना मागणी केली की प्रत्येकाने त्या ठिकाणी 1 झाड महिन्याला लावायचं आणि त्याचं GPRSची सेल्फी त्या ठिकाणी अपलोड केली पाहिजे, तरच पगार निघल. मग सेक्रेटरी असू द्या नाही तर पिऊन असू द्या. जोपर्यंत मग आपल्या राज्यामध्ये
मगाशी जसं सांगितलं तसे किती शिक्षक आहेत, किती पोलीस आहेत, सेक्रेटरी, शिपाई, किती जण आहेत ज्याला सरकारी पगार मिळते, लाखात संख्या आहे. आणि 1 महिन्याला गुणवले 12,000 वर्षात केलं तर झाडाचं टार्गेट नक्की पूर्ण होईल. आणि आम्ही करायला लागलोय म्हणल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही देखील कराल. आणि जोपर्यंत त्यांनी सेल्फी टाकत नाही तोपर्यंत पगार नाही होत म्हणलं की ऑटोमॅटिकली झाड लावलं आणि झाड जगवल पण. अशा पद्धतीचे काही निर्णय हे त्या ठिकाणी विधिमंडळात होतात. आम्ही अनेक प्रश्न त्या ठिकाणी विधिमंडळात घेतो. मला पण त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब माझ्या गावात येत आहेत, त्यामुळं मला तिथं जाणं स्वागताला गरजेचं आहे. परंतु वेळेअभावी मी आपल्याला अनेक विषय आहेत यामध्ये फक्त मी आपल्याला एवढंच सांगतो, धाडस करा, धाडसाबरोबर निर्व्यसनी राहा आणि सातत्य ठेवा. जे म्हणून मनामध्ये ठरवलंय, निश्चयाचा महामेरू म्हणून छत्रपती शिवरायांना आपण पूजतो, त्याच निश्चयाचा महामेरू म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी रायरेश्वराला शपथ घेतली त्यावेळेस किती मोजके मावळे होते, त्या मोजक्या मावळ्या देखत घेतलेली शपथ आज 350-400 वर्ष राजे जाऊन झाले तरी देखील त्यांचा इतिहास सांगितला जातो. ते त्या दिवशीच्या निश्चयाच्या महामेरूच्या शपथेमुळं आज जाताना तुम्हाला काय व्हायचंय ह्याची शपथ इथून घेऊन जावा, तर भविष्याचा वेध तुम्हाला घेता येईल आणि त्या वेधाच्या त्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपण चालाल तर तुम्हाला यश हे हमखास मिळेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्याला अनेक जणांचे प्रश्न आहेत, मी अनेकांचे प्रश्न त्या ठिकाणी घेईन. आपल्याला मी एवढं सांगतो, मगाशी आमच्या बोलताना दादानी सांगितलं की मागची पुढची पार्श्वभूमीची पेक्षा आपला अचूक प्रश्न जर विचारला नेमकेपणानं तर त्या ठिकाणी उत्तर देताना पण त्या ठिकाणी सोयीचं होईल. आपल्या सर्वाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. येणारं आपल्या ज्या मनामध्ये आकांक्षा आहेत, इच्छा आहेत, ह्या आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग प्रत्येकाने आमदार खासदार होऊन चालणार नाही, प्रत्येकाने अधिकारी होऊन चालणार नाही. म्हणून प्रत्येकाने त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कोण उद्योजक होईल, कोण शेतकरी चांगला होईल, अनेक त्या ठिकाणी पर्याय आहेत. पूर्वी एकच गोष्ट होती की आपल्याला लहानपणी असेल बघा, काही झालं की डॉक्टरकडे जायचं तरी एकच गावात डॉक्टर असायचा. परंतु आता त्या ठिकाणी हाडाचा डॉक्टर वेगळा, छातीचा डॉक्टर वेगळा, हार्टचा वेगळा, पायाचा वेगळा, आता उजव्या पायाचा वेगळा, डाव्या पायाचा वेगळा पण येऊ शकतो भविष्यात. त्यामुळे आता आपल्याला क्षेत्र भरपूर आहेत, क्षेत्र आपण निवडली पाहिजे आणि क्षेत्र निवडताना आपण त्या ठिकाणी स्वभावाचा विचार केला पाहिजे. ते 57 विद्यार्थ्याला त्या ठिकाणी अडॉप्ट केलंय आणि अनेक त्या ठिकाणी विद्यार्थी तुमच्यासारखे घडवतात. अशा कार्यक्रमाला मला येण्याचा मान दिला, आपल्यामध्ये बोलण्याची संधी दिली आणि मला त्या ठिकाणी मान सन्मान केल्याबद्दल या सर्व त्यांचे अधिकारी व अबोलीताई यांचा आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव चेतन नरके, मी कोल्हापूरमध्ये राहतो. माझी मगासपासून मोस्टली काहीतरी लिस्ट सांगितली की मी एवढ्या एवढ्या पदावर आहे आणि हे आहे, तरी माझं वय वर्ष अजून 44च आहे, जास्त नाही आहे. मी आजचा जो विषय त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये परदेशी शिक्षण आणि ॲग्रिकल्चर या विषयावर मला बोलायला सांगितलेलं आहे. मी 20 वर्ष बाहेर देशात राहिलो आहे, 11 वर्ष अमेरिकेमध्ये राहिलो आहे, 6 वर्ष सिंगापूरमध्ये आणि 4 वर्ष थायलंडमध्ये. वेगवेगळ्या माध्यमातून 25 देशांचं मी फायनान्स या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांचं नेतृत्व केलं आहे. सध्या मी थायलंड देशासाठी अर्थ मंत्रालयासाठी वाणिज्य सल्लागार, म्हणजे भारत आणि थायलंड देशामध्ये जवळपास 800,000 कोटीचा व्यापार होतो. त्याच्यामध्ये होणाऱ्या पॉलिसी मेकिंग किंवा त्याच्यामध्ये बिझनेस टू बिझनेस नेटवर्किंग आहे. या गोष्टीसाठी 2 देशामध्ये जास्तीत जास्त व्यवसाय वाढावा, रोजगार निर्मिती व्हावी आणि त्यातून 2 देशामध्ये चांगले संबंध प्रस्थापित व्हावे, हा माझा त्याच्यातला महत्त्वाचा उद्देश असतो. त्याचबरोबर सगळ्यांचं आवडतं गोकुळ दूध, त्याचा मी बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा संचालक म्हणून 5 वर्ष गेली काम करतोय. आणि याबरोबर मी माझे वेगळ्या व्यवसायामध्ये मी काम करतो, इंटरनॅशनल कन्सल्टिंग करतो. पण माझा आजचा जो विषय आहे, जो सांगितलेला आहे, तो परदेशामधलं शिक्षण. तर मला बघायचं वाटलं तर असं परदेश आणि भारत हा आता विषय कधी राहिलेलाच नाही आहे. मला वाटतं आता बॉर्डर्स फक्त नावासाठी आहेत. कुठलीही गोष्ट तुम्ही करायला गेला तर नेहमी कॉम्पिटिशन ही फक्त तुमच्या गावापुरती किंवा तुमच्या जिल्ह्यापुरती मर्यादित नसते. तुम्ही कोल्हापूर महानगरपालिकेचे स्ट्रीट लाईट जरी बघितले तर ते चायनामधून आणलेले आहेत, बरोबर आहे. त्यामुळे असं नाही आहे की मॅन्युफॅक्चर कोल्हापूरमध्ये आहे, महाराष्ट्रामधला आहे की गुजरातमधला आहे. जगामध्ये काही केलं तरी कुठलीही कॉम्पिटिशन ही ग्लोबल लेवललाच आता असते. असा विचार ज्यावेळी आपण करतो त्यावेळी शिक्षण ज्यावेळी बघता त्यावेळी आपल्यामुळे भारतामधली आपली जी संस्कृती आहे, 12 बलुतेदार असतील किंवा जे आपलं वेदांमध्ये शिकवलेलं आहे
त्या याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या जाती जमातीमध्ये प्रत्येक धर्माच्या याच्यामध्ये वेगवेगळी शिकवण असते, ज्या माध्यमातून आपण व्यवसाय उभा करत असतो. भारतातली शिक्षणाची पद्धत ही मॅथमॅटिक्स किंवा गणितावर जास्त आहे, परंतु बाहेरच्या देशात जर फरक बघायला गेला तर जास्तीत जास्त आपल्याला पुस्तकाच्या मार्कावर किंमत नसते, परीक्षांच्या मार्कावर किंमत नसते, तर प्रॅक्टिकॅलिटीमध्ये तुम्ही त्या मिळणाऱ्या ज्ञानाचा कसा उपयोग करणार, म्हणजे ॲप्लिकेशन ओरिएंटेड नॉलेज हे खूप मला वाटतं मुलांसाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही वाचता आणि त्या गोष्टीचं ॲक्च्युली सायन्स असेल, प्रॅक्टिकल याच्यामध्ये कसं इम्प्लिमेंटेशन आहे याचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळणं महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण फक्त शिकून मार्क मिळवले आणि म्हणून मी चांगल्या मार्कानं पास झालो, याच्यामध्ये बाहेरच्या देशामध्ये महत्त्व खूप कमी आहे. तुमचं स्किल असेल, तुमचं एक्सपोजर म्हणजे किती वेगवेगळ्या प्रांतामध्ये तुम्ही काम केलं आहे आणि तुमचा ओव्हरऑल कॉन्फिडन्स लेवल हे खूप महत्त्वाचं आहे. सेकंडली, बाहेर देशात तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही ज्यावेळी बाहेर देशात जाता तर त्या बाहेर देशातलं तुमचं असणारं कल्चर, त्यांची संस्कृती, या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. त्या माध्यमातून तुमचं एक व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीने, एक परिपक्व किंवा मॅच्युअर व्यक्तिमत्व असतं ते चांगल्या पद्धतीनं तयार होतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपण घरच्यापासून बाहेर ज्यावेळी जातो त्यावेळी आपल्याला मदतीला तिथं कोण नसतं, त्यामुळे निर्णय क्षमता, एखादी गोष्ट आली तर निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. जर आपण घरी राहत असतो तर आपले पॅरेंट्स असतात, आपले भाऊ बंधू असतात, ते सगळे आपल्याला शेल्टर करून ठेवतात, तुम्हाला काही लागू नये याचा नेहमी ते काळजी घेत असतात. पण बाहेर देशावर गेलं तर तुम्हाला सगळे निर्णय हे स्वतः घ्यावे लागतात, त्यामुळे तुमची निर्णय क्षमता वाढते आणि ओव्हरऑल कुठलीही अडचण आली तर मार्ग कसा काढता येईल याच्यासाठी असणारं तुमचं माइंडसेट तयार होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी बाहेर देशात तुम्ही जाता त्यावेळी पैशाची किंमत तुम्हाला लक्षात येते, कारण तुम्ही स्वतः कमवत असता, स्वतः शिक्षण घेत असता आणि त्या माध्यमातून स्वतःची उन्नती करत असता. त्यामुळे 1 रुपयाचं महत्त्व मिळवण्यासाठी काय लागतं हे आधीच तुम्ही शिक्षण करताना तुम्हाला लक्षात येतं. त्यामुळे बाहेर देशात जर बघायला गेलं तर खूप आपल्याला शिकण्यासारखं आहे, आपल्या देशामध्येही भरपूर शिकण्यासारखं आहे. त्यामुळं कुठलीही देशाची बॉर्डर न लक्षात घेता प्रत्येक देशामध्ये काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत याचं आकलन करावं, त्याचं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये इन्क्लूड करून घ्यावं. कुणाला कल्चरची आवड असते, कुणाला म्युझिकची आवड असते, कुणाला पेंटिंगची आवड असते, बाकीच्या सायन्समध्ये आवड असते. या वेगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रत्येक देशाचं प्रभुत्व हे वेगवेगळ्या माध्यमातून होतं. दुसरा टॉपिक जो मला दिलेला होता तो ॲग्रिकल्चर. जर तुम्ही बाहेर देशातलं शिक्षण आणि ॲग्रिकल्चरचं बघितलं तर तुम्ही भारतामध्ये बघितलं तर आपल्याकडे शेती असते ती 5 गुंठे 10 गुंठे किंवा ते 1 एकर. जास्तीत जास्त मला वाटतं आता जी मराठी लोकांच्याकडे जी आलेली होती शेती ती 100 एकर, मग भावाला मध्ये आले की त्याची 50%. शेवटी आता आपण बांध आधी असायचे, त्याच्यावरचं गवत कापून आपण गाई म्हशींना घालायचो, आता बांधच उरलेले नाही आहेत. इतकी वाईट परिस्थिती आपल्याकडे आहे. त्यामुळे आपल्याकडे शेती हे क्षेत्र खूप कमी आहे. आणि जर बाहेरच्या देशात बघितलं तर ज्याला म्हणतात की इनोव्हेशन किंवा नवीन गोष्टी आपण ज्यावेळी क्रिएट करतो तर त्याची नीड आधी तयार व्हावी लागते. जर तुम्ही अमेरिकेसारख्या देशात गेला तर त्या अमेरिकेसारख्या देशामध्ये तुम्हाला नेहमीच त्याच्यामध्ये असतं की त्याच्यामध्ये इनोव्हेशन, त्याला ॲग्रीटेक इनोव्हेशन हब ऑफ द वर्ल्ड म्हणतात. सगळे तुमचे AI टेक्नॉलॉजी असेल, डेटा इंटिग्रेशन असेल किंवा त्याच्यामध्ये असणारं IoT टेक्नॉलॉजी असेल, क्लाउड बेस्ड सिस्टम्स असतील, रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट जे ॲग्रिकल्चरमध्ये यूज करतात, जे तुम्ही बघितलं तर मला वाटतं त्या माध्यमातून अमेरिका नेहमीच आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मदत करत असतं. जर तुम्ही नेदरलँडमध्ये गेलात तर नेदरलँडमध्ये जागा कमी आहे, तर त्यांनी व्हर्टिकल फार्मिंग तयार करायला सुरुवात केली, त्यांनी ग्रीन हाऊसेस बांधायला सुरुवात केली. तुम्ही इस्रायलमध्ये गेला तर इस्रायलमध्ये पाणी कमी आहे, त्यांनी ड्रिप इरिगेशन करायला केली, वॉटर रिसायकलिंग त्याच्यामध्ये ते गेले होते. तुम्ही डेन्मार्कमध्ये गेला तर त्या माध्यमातून तिथं बघितलं तर लाईव्ह स्टॉक चांगल्या पद्धतीने तिथं होतात, म्हणजे जनावरं चांगल्या पद्धतीनं वापरली जातात, तिथं त्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं होतं. तुम्ही जपानमध्ये गेला तर तिथली लोकसंख्या जी मला वाटतं 2000 साली ॲग्रिकल्चर फील्डमध्ये होती ती आत्ता बघितली तर 50% फक्त पॉप्युलेशन हे ॲग्रिकल्चरमध्ये, आणि त्यांच्या मुलं कमी असल्यामुळं त्यांचं पॉप्युलेशन खूप आता ओल्ड होत निघालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं रोबोटिक्स आणि ऑटोमायझेशनमध्ये कुपाटा वगैरे जे तुम्ही ब्रँड्स इथं कोल्हापुरात बघता ते त्यातून इनोव्हेशन होऊन आलेले आहेत, ज्या माध्यमातून ऑटोमेशन केलेलं आहे. सिंगापूर सारख्या वगैरे तुम्ही देशामध्ये गेला तर देश छोटे आहे, जमीन खूप आहे, त्यामुळे नेदरलँडसारखंच स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन म्हणजे तुमचं व्हर्टिकल फार्मिंग, त्याच्यामध्ये असणारं हायड्रोफोनिक्स
म्हणजे सॉईल शिवाय तुम्ही शेती करणं, या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळं थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये असलेले हे वेगळे इनोव्हेटिव्ह प्लॅटफॉर्म्स, जे मला म्हणतात की नीड तयार झाली की त्यापासून इनोव्हेशन येतं, त्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करून, तुम्हाला वाटलं परदेशात शिकायचं तर परदेशात शिकू शकता, तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची असेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षा करू शकता. पण तुम्हाला पॅशन तुमची सगळ्यात महत्त्वाची आहे, तुमची आवड तुमची महत्त्वाची आहे, तुमचं नॅचरल म्हणजे तुम्हाला देवानं जी देणगी, प्रत्येकाला एकदम छान देवानं काहीतरी वेगळं तुम्हाला बनवलेलं आहे. एक माणूस दुसऱ्यासारखा नसतो, म्हणून तुमचे फिंगरप्रिंट्स पण वेगळे असतात, बरोबर आहे ना, कारण तुम्हाला देवानं वेगळं बनवलेलं आहे. आणि वेगळं बनवलं तर तुमच्याकडे काहीतरी कला आहे जी तुम्हालाच फक्त माहिती आहे. त्यामुळे तुम्ही घरी गेलास की एक कोरा कागद घ्यायचा, पेन घ्यायचा, तुमच्या आवडी कशात आहेत, तुम्हाला काय आवडतं, या गोष्टीवर पहिल्यांदा महत्त्व करा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रोफेशनल करिअर करता येतं का, मग ते कुठलंही क्षेत्र असू दे, त्याच्यामध्ये आपल्याला करता येतं का याचा आपण अभ्यास करायचा आणि आपण शेवट ठरवायचा की काय करायचं आहे. इथं बरीच मोठी मंडळी इथं बसलेली आहेत. आपल्याला आपत्तीमध्ये काम करायचं असेल तर एक दिवस तुम्ही प्रसाद सरांबरोबर जायचं, तिथं एक दिवस स्पेंड करायचा की त्यांचा दिवस कसा असतो, आणि तो दिवस जर तुम्हाला आवडला पद्धतीनं आपण मार्गदर्शन. आपल्याला पोलीस याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करायचं असेल तर सरांच्या बरोबर गिल्डा सरांच्या एक दिवस तुम्ही द्या, बघा की कसं बाहेरचं काम कसं आहे. दररोजचं आपलं दिसताना छान रुबाबदार माणूस दिसतो, पण दिवसभर किती राहावं लागतं त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला समजलं. आणि मग तुम्हाला तो जॉब करायचा आहे का नाही हे विचार करा. एखादा राजकीय व्यक्ती असेल त्याच्याबरोबरही तुम्ही इथं जावा, इथं सभापती पण लोक बसलेली आहेत, त्यांच्याबरोबर एक दिवस स्पेंड करा, बघा कसं राजकारणात असतं. जेवढं छान दिसतं पेपरमध्ये तेवढं नसतं, लोकांच्या सगळ्या भावना समजून घ्याव्या लागतात आणि त्यातून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे जे तुम्हाला करायचं आहे ते समजून घ्या, तुमच्या नैसर्गिक देवाने दिलेल्या देणगी त्याचा अभ्यास करा, आणि एकदा त्याचा शेवट काय आहे त्याचा ठरवा, आणि त्या शेवटाकडं आजपासून एक थोडं काम करायला सुरुवात करा, ज्या माध्यमातून तुम्ही तिथं पोचाल. आणि सातत्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्याच गोष्टी एका दिवशी चालत नाहीत, दररोज आपल्याला थोडं करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस, फिजिकल फिट असाल तर आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी एन्जॉय करू येतात. नाहीतर सगळे जगभराचे पैसे आहेत पण डायबिटीज आहे त्यामुळे मला गोड खाता येत नाही, असं व्हायला नको आहे. त्यामुळे पहिल्यांदा महत्त्वाचं आपण फिजिकली फिट राहूया, आणि सेकंड महत्त्वाचं मेंटली फिट. त्यामुळे तुम्हाला किती ताण झाला, परीक्षेमध्ये अपयश आलं किंवा स्पोर्ट्समध्ये आपण एखादं परस्यू करतोय त्याच्यामध्ये अपयश येत असेल तर तुम्हाला मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असाल. मग योगा करा, मेडिटेशन करा, काही गोष्टी करा, पण तुम्हाला फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग होणं ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी. आणि त्यानंतर भावना मला व्यक्त करायचे. मला इथं AJ फाउंडेशनच्या माध्यमातून बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. आणि मला वाटतं सगळ्या वक्त्यांचे बोलणं झाल्यानंतर काही प्रश्न असतील तर मी माझ्या पद्धतीने मी आपल्याला माझा अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, ज्यांचा अभ्यास अनुभव हा कदाचित माझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे, त्यासोबतच सभागृहामध्ये उपस्थित सर्व ज्येष्ठ, सर्व सुजाण नागरिक, त्यासोबतच AG सोशल वेलफेअर फाउंडेशनद्वारा आयोजित या युवा संवाद कार्यक्रमामध्ये ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, असे सर्व आयोजक ज्यांनी यामागे मेहनत घेतली, आणि उपस्थित सर्व विद्यार्थी, ॲस्पिरंट्स किंवा काहीतरी नवीन ऐकायचं आहे, काहीतरी नवीन शिकायचं आहे या उद्देशाने इथं आलेले सर्वजण. सर्वप्रथम तर आमचे सन्माननीय निवेदक यांनी जो एक पर्टिक्युलर चित्रपटातला शब्द वापरला, सिंघम. मित्रांनो, सिंघम, दबंग ही सगळी विशेषणं आहेत, आणि ही मला माहीत नाही रोहित शेट्टीच्या पूर्वी पोलिसांना लोक काय म्हणत होते ज्यावेळेस हे मूवीज आलेले नव्हते. सिंघम, दबंग हे सर्व विशेषणं तुमच्या इंस्टाग्राम पोस्टवर खाली कमेंटला ठीक आहेत, आयुष्यात नाही. त्यामुळे ज्यावेळेस प्रशासकीय सेवेसाठी मुलं तयारी करतात किंवा अभ्यासाला सुरुवात करतात, मी 1.5 ते 2 वर्ष वेगवेगळ्या क्लासेसमध्ये शिकवायचो, आणि मी स्वतःही ॲस्पिरंट असतानाही ह्या गोष्टी अनुभवल्या की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करत असताना किंवा ज्यावेळी पहिल्यांदा डोक्यात विचार येतो की मला प्रशासकीय सेवेमध्ये जायचं आहे, मला नागरी सेवेमध्ये जायचं आहे,
मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचा अभ्यास करायचा आहे, हा पहिला विचार ज्यावेळी डोक्यात येतो त्यावेळी ही क्लॅरिटी फार कमी लोकांना असते. काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कुठे करायचं आहे, कधी करायचं आहे. WH टाईप क्वेश्चन्स जे असतात, वाय, वेअर, वेन, व्हॉट, हाऊ. तर या सगळ्यामधला सगळ्यात महत्वाचा WH टाईप वर्ड आहे वाय. ज्याला का करायचं हे माहिती आहे तो बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधतो. म्हणून हे सिंगम दबंगचाच बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतोय. बऱ्याच मुलांचा अभ्यास करतानाचं मोटिवेशनच हे असतं, मला लोकांनी सिंगम म्हणावं, मला लोकांनी दबंग म्हणावं, माझ्या पोस्टला खूप सारे लाईक यावेत, मग मला सगळ्यांनी आज रोज मला 50 लोकांनी म्हणावं तुमच्यासारखा अधिकारीच पाहिला नाही. हे मोटिवेशन दुय्यम आहे. मात्र गल्लत कुठे होते, अभ्यासाला सुरुवात करत असताना, किंवा उभं राहूनच बोलतो मी, आम्हाला जास्त बसायची सवय नाही. अभ्यासाला सुरुवात करत असताना ज्यावेळी आपल्या मनामध्ये असे मोटिवेशन असतात की मला मान मरातब मिळणार आहे, मला प्रतिष्ठा मिळणार आहे, 4 लोक येऊन मला काहीतरी चांगलं बोलणार आहेत, मला प्रसिद्धी मिळणार आहे, हे सगळे मोटिवेशन पुढे चालून स्पर्धा परीक्षेचं विश्व असं आहे. मला जो टॉपिक दिलेला आहे त्याच्या अलाइडच मी सांगतोय तुम्हाला. स्पर्धा परीक्षेचं विश्व असं आहे की त्याची रियालिटी ही फार भीषण आहे, फार भीषण आहे. माझ्या स्पर्धा परीक्षेच्या सिलेक्शनच्या वर्षामध्ये 2016च्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये साधारण 2.5 ते 3 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 4 ते 4.5 हजार फक्त पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेला गेले. त्यापैकी 1400-1500च्या आसपास लोक मुलाखतीला गेले. त्यातनं 134 फक्त सिलेक्ट झाले आणि त्यातनं पहिले 36 जे होते ते राजपत्रित वर्ग अ अधिकारी झाले. 2.5-3 लाखापासून ते त्या 36 पर्यंत 34 पर्यंत येण्याचा प्रवास हा सोपा नाही. आणि दुसरा त्याला विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की बाकीच्या मुलांचं काय झालं, बाकीच्यांचं काय झालं. पुढच्या वर्षी काय सगळे 3 लाख लोक भरले गेले का? नाही. साधारण जागा तेवढ्या 300, 400, 500च्या आसपास राज्यसेवेमध्ये निघतात. बाकी शासकीय परीक्षा, शासकीय सेवेसाठीच्या परीक्षा वेगळ्या, मी राज्यसेवेसाठी बोलतोय पर्टिक्युलरली. तर बाकीच्या मुलांचं काय झालं. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये यश मिळवणं हे तुलनेनं फार कठीण आहे. सक्सेस रेशो हा फार कमी आहे. हे निगेटिव्ह मोटिवेशन म्हणून घ्या, फक्त निगेटिव्ह म्हणून घेऊ नका. तुम्हाला वाटेल की इथं आम्हाला मोटिवेशन द्यायला बोलू नये, हे काय आम्हाला नकारात्मक गोष्टी सांगायला लागलेत. ह्या नकारात्मक नाहीत, ह्या वास्तविक गोष्टी आहेत. आणि हे सांगितलं तर तुम्हाला तुमचा व्हाय शोधायला मदत होईल. आणि व्हाय जर योग्य असेल तरच पुढे चालून एखाद्या वर्षी अपयश जरी आलं तरी तुम्ही त्यातनं धडे घेऊन लेसन्स लर्न करून इम्प्रूव्ह करून परत फाईट बॅक करू शकता. अदरवाईज शोल्डर डाऊन होणार, अपयश येणार, पुढच्या वर्षीही परत अपयश येणार आणि असं कळत न कळत आपल्या उमेदीची 5-6 वर्षे कशी निघून जाणार कळणार सुद्धा नाही. पंचवार्षिक योजना फक्त प्लॅनिंग मध्ये नाहीत, इकडे राज्यसेवेमध्ये प्रचंड आहेत पंचवार्षिक योजना. 5-5 वर्ष अभ्यास करायला लागतो, यश मिळत नाही. म्हणून व्हाय क्लिअर असू द्या. हा व्हाय काय असावा यासाठी सिंपल काही एक्झाम्पल्स आहेत. प्रत्येक चांगल्या व्यक्तीला, प्रत्येक माणसाला दुःखात असलेल्या, त्रासात असलेल्या, पीडा असलेल्या माणसाला मदत करण्याची इच्छा नैसर्गिकपणे निर्माण होते. नैसर्गिक आहे, आपल्या प्रत्येकाला सुद्धा होतं. कोणी जर गरीब असेल, कोणी फार त्रासात असेल, आपल्याला वाटतं त्याला मदत करावी. पण वपू काळे पुस्तकात म्हणतात कुठल्याही व्यक्तीला मदत करायची असेल तर 3 गोष्टींची आवश्यकता असते. एक असते मनुष्यबळ, दुसरा असतो वेळ, तिसरा असतो ताकद कंसात पैसा, जे काही असेल ताकदीचे ज्या काही डेफिनेशन्स असतील. तर हे जर मिळवायचं असेल तर प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून बाय व्हर्च्यू ऑफ दिस पोझिशन तुम्हाला ते आपोआपच करावं लागतं. जे करायची इच्छा आहे आपली, कोणाला तरी मदत करण्याची इच्छा आहे, दैनंदिन जीवनामध्ये विभाग कुठलाही असो, खातं कुठलंही असो, एकदा तुम्ही शासकीय सेवेमध्ये आलात तर तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट
विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधी जे काही कायदे बनवलेले आहेत त्याची अंमलबजावणी करत असताना आपण घेतलेला प्रत्येक निर्णय हा कुठेतरी लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणारा असतो. आणि त्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे, शासन आपल्याला पगार देतं. लोकांना मदत करण्याची आपली जी इच्छा आहे त्यासाठी शासन आपल्याला पगार देतं. ह्याच्यापेक्षा अजून चांगलं काय असू शकतं. म्हणून म्हणतोय व्हाय क्लिअर असेल तर ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल बोर होणार नाही. एखाद्या दिवशी अचानक वाटणार नाही अरे मी कशाला आलोय, वर्ष गेलं माझं वाया, हे वाटणार नाही. कारण व्हाय क्लिअर असेल, तुमचा का क्लिअर असेल. दुसरं, स्टेबिलिटी ऑफ टेन्युअर, जॉब सेफ्टी किंवा सिक्युरिटी. साध्या शब्दामध्ये सेफ्टी. 2020 कोविडचं वर्ष आपण सगळ्यांनी बघितलं. प्रत्येक प्रकारच्या प्रोफेशनला या वर्षी वेगळ्या पद्धतीनं सामोरं जावं लागलं, ॲडॅप्ट करावं लागलं, इम्प्रोवाइज करावं लागलं आणि ओव्हरकम करावं लागलं. त्यात सगळ्यात सेफ कोण होतं? गव्हर्नमेंट जॉब, शासकीय नोकरी. ह्याच्यापेक्षा सेफ दुसरं काहीच नाही. कॉर्पोरेटमध्ये अनेक माझे मित्र आहेत. मी सुद्धा आधी TCS मध्ये 2 वर्ष काम केलंय. मिड मॅनेजरियल लेवलला गेल्यानंतर ले ऑफ करण्यासाठी तुम्ही परफेक्ट कॅन्डिडेट असता. ज्यावेळेस ले ऑफची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला काढणं सगळ्यात सोपं असतं. कोविडच्या वर्षामध्ये खूप सारे लोकांना हे फेस करावं लागलं, एक्सेप्ट गव्हर्नमेंट जॉब. बिझनेस तुम्ही म्हणाल, कित्येक बिझनेस रातोरात शटडाऊन करावे लागले. आपण म्हणतो बिझनेस बेस्ट आहे, मोर लिक्युरेटिव्ह, तुम्ही स्वतःच्या मर्जीचे मालिक असता. पण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जे आहेत ते तुमच्या बिझनेसला रोज इम्पॅक्ट करत असतात आणि त्यावर तुमची मालकी नसते, त्यावर तुमचा ताबा नसतो. म्हणून व्हायचं एक कारण मी तुम्हाला सांगतोय, स्टेबिलिटी ऑफ टेन्युअर किंवा जॉब सिक्युरिटी. हे शासकीय सेवेत जे आहे तुम्हाला कोणीही काढू शकत नाही. बदलू ठीक आहे, त्यावर मी बोलणार नाही, पण तुम्हाला सेवेतून काढणं फार कठीण काम आहे. जेवढं सेवेत येणं अवघड आहे, सिलेक्शन रेशो जेवढा कमी आहे, त्यापेक्षा अवघड काय असेल तर तुम्हाला सेवेतून काढणं. राजपत्रित अधिकाऱ्यांना गॅझेटमध्ये ज्यांचं नाव येतं सिलेक्शनच्या वेळेस, त्यांना माननीय राज्यपाल महोदयांच्या मंजुरीने कायदेमंडळात त्यावर चर्चा होऊन तिथून काढावं लागतं. सोपं नाही. फार कमी उदाहरण आहेत असे झालेले. तुम्ही जे वाचता बडतर्फी, निलंबन, हे फार फार रेअर आहे. म्हणून स्टेबिलिटी ऑफ टेन्युअर आणि पहिलं मी जे कारण सांगितलं, लोकांना मदत करण्यासाठीची इच्छा, हे व्हाय क्लिअर ठेवा. बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं सोपं आहे. बाकी जास्त वेळ मी आत्ता घेणार नाही. मला असं वाटतं की प्रश्नांच्या माध्यमातून जास्त जर बोलता आलं तर ते मोनोलॉगपेक्षा डायलॉग फॉर्मॅटमध्ये चांगलं असेल. मग आयोजकांचं परत एकदा आभार मानतो मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. माझी ओळख तर आबोले मॅमने आणि सरांनी करूनच दिली आहे, पण तरीही मी स्वतः माझी ओळख करून देते एकदा. मी सोनाली राहुल सावंत आणि सर्वप्रथम हॉटेल 712 हे एक हॉटेल आणि त्याच्यापासून हॉटेलची चेन आणि उद्योग समूह, त्या उद्योग समूहाची मी सर्वेसर्वा आणि आत्ताच नूतन जिल्हा परिषद सदस्य भादोले मतदारसंघातून झालेले आहे मी. तर आबोले मॅमने एक 8-10 दिवसापूर्वी कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी त्या घरी आल्या. AJ फाउंडेशनच्या वतीने आम्ही युवा पिढी जी आहे, आपली मुलं आहेत, ते माझ्यासाठी ॲक्च्युली हा नवीन पहिल्यांदाच आहे असा टास्क म्हणता येईल हा. आणि अशा प्रश्नांची उत्तर मी पहिल्यांदाच देणार आहे. बऱ्याच हजारो मुलाखती झाल्या आजपर्यंत, पण अशी झालेली नाही आहे. मलाही काहीतरी वेगळं यातून शिकायला मिळेल. आणि त्याचबरोबरीनं ही हल्लीची जी मुलं आहेत, आता 10वी-12वी पर्यंतची मुलं आहेत, 12वी पर्यंत सगळेजण का त्याच्यापेक्षाही मोठे आहेत? ओके, म्हणजे माझ्यापेक्षा लहानच कितीतरी झालेत तरी त्या मुलांनी आम्हाला प्रश्न विचारायचे आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. म्हणजे नक्कीच ते प्रश्न हे आता आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा आम्ही मराठी माध्यमातून शिकलो, आणि आताची जी मुलं आहेत, आमच्या वेळेला हे सोशल मीडिया असेल किंवा इंटरनेट असेल ह्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या. तरीही आजपर्यंत आम्ही शिकून इथंपर्यंत पोहोचलोय. आणि या मुलांनी, आत्ताच्या या युगात शिकलेल्या मुलांनी आम्हाला प्रश्न विचारायचे म्हणजे खरंच नक्कीच काहीतरी चॅलेंजिंग असणार आहे. म्हणून मी मॅमना सांगितलं की नक्की येते, फक्त माझं सेशन तुम्ही दुपारचं ठेवा म्हणून सांगितलं आणि त्यांनी त्या पद्धतीने अरेंज केलं. तर मी तयार आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. आणि इथे मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी पूर्ण आयोजकांचे आणि आबोली मॅम यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
करून अज्ञानाचा अंधार दूर करून जी पुढे जाते तिच्याच हाती आज देशाची संस्कृती आणि क्रांती आहे. अशा या सर्व सन्माननीय महिला आपल्या या सत्रासाठी उपस्थित राहिल्या. यानंतर मी सानिकाताई यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना संबोधित करावं. मी सानिका आवाडे येड्रावकर. आता खरं तर आता 2-3 वेळा माझं नाव घेतलं, येड्रावकर विसरले, पण सानिका आवाडे येड्रावकर असं झालेलं आहे. आता माझं 1 महिन्यापेक्षा कमी झालं असेल, 25 डेज झाले माझं लग्न होऊन, आणि मला पण अजून सवय लागायला लागली आहे म्हणजे येड्रावकर हे नाव वापरायचं. पण आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि खरं बोलू तर मी आत्ताच जिल्हा परिषद सदस्य 2 महिन्या अगोदर झालेली आहे कोरोची मतदारसंघातनं. आणि त्या व्यतिरिक्त मी 23 वर्षाची आहे, म्हणजे जरा कमी तुमच्यापेक्षा मोठी आहे मी, पण ऑलमोस्ट आपण सगळे सेम एज कॅटेगरीमध्ये येतो. म्हणून होपफुली माझे आजचे जे काय बोलतात आजचं आपलं जे कम्युनिकेशन असेल किंवा आपलं जे क्वेश्चन आन्सर राऊंड असेल, आपण रिलेट करू शकू एकामेकाशी आणि आपण डेव्हलपमेंटकडं अजून कसं जाऊ शकतो. महिला सबलीकरण असेल किंवा ह्यानंतर मी नेक्स्ट सेशनसाठी पण असणार आहे आणि तिथेही आपण एकामेकाला अजून कसं रिलेट करू शकू हे आपण बघूया या सेशनमध्ये. आणि मी जास्त आता काही वेळ घेत नाही, आपण सेशन आपलं लवकरात लवकर चालू करूया. थँक्यू. हा खरंच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. एकदा जोरदार टाळ्या फाउंडेशनसाठी होऊ द्या, अबोली मॅडमसाठी होऊ द्या. मला फक्त मुलींना सांगायचं आहे की जिद्द, चिकाटी आणि आपल्या अंगी कौशल्य असेल तर आपण काहीही करू शकतो, कुठल्याही पोस्टपर्यंत जाऊ शकतो. कारण तुम्ही देशाची भविष्य घडवणारी पिढी आहोत. आता इथं बसलेले बरेच युवक आहेत, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत. तुम्ही कदाचित उद्या ग्रामपंचायत सदस्य व्हाल, सरपंच व्हाल, आमदार व्हाल, खासदार व्हाल, कोणी अधिकारी होईल, कोणी मोठा बिझनेसमॅन होईल. पण ही सगळी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना आत्मसात करायचं. आज संडे असताना सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित राहिलात, याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला भविष्यामध्ये पुढे जाऊन काहीतरी घडायचं आहे. आणि मला म्हणजे खात्री आहे की आज तुम्हाला अबोली मॅडमच्या माध्यमातून हे व्यासपीठ मिळाले आणि 100% इथं आलेला व्यक्ती सक्सेस होणारच असं मला मनापासून वाटतं या. आणि 100% माझ्या शुभेच्छाही तुमच्याबरोबर आहेत. मला एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगायची, म्हणजे एक छोटं उदाहरण द्यायचं आहे मला महिला सबलीकरणासंदर्भामध्ये. मी सातारा जिल्हाची आहे, माझी स्वयंसिद्धा महिला विकास संस्था म्हणून मी काम करते. माझ्यामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हाध्यक्ष म्हणून 7 वर्ष काम केलेले आहेत. आता मी महाराष्ट्र प्रदेशवर उपाध्यक्ष म्हणून काम करते. काम करत असताना मी वयाच्या 18व्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं. 19व्या वर्षी मी उपसरपंच म्हणून काम केलं. जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपल्याला येणाऱ्या खूप अडचणी असतात आणि असं काही नाही आहे की माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा तर मी काही करणार नाही. तुमच्यामध्ये जिद्द असेल, चिकाटी असेल तर 100% तुम्ही यशापर्यंत पोहोचणार आहात. माझं लग्न 18व्या वर्ष झाल्यानंतर मला असं वाटलं की अरे ग्रामपंचायत ही मला काहीच माहिती नव्हती, पण माझे मिस्टर थोडे राजकारणामध्ये असल्यामुळे त्यांनी मला ते ग्रामपंचायत सदस्य बनवलं. त्यानंतर मला समाजाची थोडी ओळख व्हायला लागली. अरे शासनाची काही थोड्या योजनांची माहिती व्हायला लागली. त्यानंतर मी थोड्या दिवसामध्ये मी माझ्या संस्थेची स्थापना केली 2008 साली. जेव्हा संस्थेची स्थापना केली त्यावेळेस मला असं वाटलं की मी त्याच्या आधी 1-2 वर्ष पंचायत समितीमध्ये जॉब केला. आणि खरं तुम्हाला सांगायचं तर माझी फॅमिली माझ्याबरोबर पूर्ण होती. मी 18 वर्षाची होते तेव्हा मी 9वीला होते आणि 9वीतून लग्न झाल्यानंतर जेव्हा मी गेले, पण माझे सासरे चांगले उच्च शिक्षिक होते म्हणून त्यांनी मला परत 10वीसाठी शाळेत बसवलं. त्या काळी 10वी म्हणजे 10वीत जायचं म्हणजे नावं ठेवायची ना की काय सुनबाईंना शाळेत पाठवतात आता इथून वगैरे, पण माझ्या सासऱ्यांनी ती पूर्ण केली. त्यानंतर कदाचित मी थोडंफार शिक्षण घेतलं. माझं शिक्षण जास्त नाही आहे पण मला अभिमान आहे की माझ्याकडे ध्येय आणि चिकाटी होती, त्याच्यामुळे मी इथपर्यंत आज संस्थेचा मोठा कारभार सुरू केलेला आहे.
मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की संस्थेने जे काही उपक्रम केलेत आत्तापर्यंत, की माझ्या संस्थेच्या माध्यमातून आपण श्रीभूर्ण हत्यावर संस्थेने काम केलं, त्यानंतर मला शासनानं दखल घेतली आणि मला अहिल्यादेवी होळकर पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मिळाला. त्यानंतर मला जी PCPNDT कमिटी असते सिव्हिल हॉस्पिटलला, त्याचं अध्यक्षपद मला मिळालं आणि त्याच्यानंतर मला चांगलं श्रीभूर्ण हत्यावर काम करता आलं. काठी आत्मविश्वासावर 100% तुम्ही पुढे जाल आणि माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि अबोली मॅडमनी हा उपक्रम घेतला, आम्हाला बोलवलं, त्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख, आपल्या मोलाचा वेळ काढत आज या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली त्याच्यासाठी तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसेच या मंचावरती मला आमंत्रित करणाऱ्या डॉक्टर अबोली जिगजिणी यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. खरं तर युवा संवाद 2026 तिसरे पर्व बरोबर, या दिवशी या स्टेजवरती एक खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी मी इथे उभी आहे. पण मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. अगदी थोडक्यात 2-3 लाईनीत म्हटलं तरी चालेल, मी थोडक्यात माझं भाषण संपवते. तो विषय आपला असा आहे की महिला सबलीकरण. आता महिला सबलीकरण म्हणजे नेमकं काय? तर महिला सबलीकरण असं नाही आहे की फक्त महिलांना त्यांचे अधिकार दिले, नाही. महिलांना अधिकारासोबत त्यांचे निर्णय घ्यायची त्यांना ताकद देणं गरजेचं आहे. ती संधी त्यांना मिळाली पाहिजे आणि ती संधी आपण आपल्या घरातूनच देण्याचे सुरू केले पाहिजे. आता आजच्या या आधुनिक युगामध्ये महिला क्रीडा, विज्ञान आणि तसेच राजकारण बऱ्याच क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तुंग अशी कामगिरी दर्शवत आहेत. उच्च अशा पदांवरती महिला कार्यरत आहेत. आणि तरीसुद्धा या आजच्या युगामध्ये कित्येक तरी महिलांना अपमानास्पद वागणूक किंवा एक आपण म्हणतो की त्यांचा सन्मान न केलं जाणं, भेदभाव करणं, या गोष्टींचा सामना आजही महिला करत आहेत. तर त्या गोष्टींकडे लक्ष देणे किंवा लक्ष जाणे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि महिला सबलीकरण म्हणजे कसं, ही पुढच्या प्रवासाची गुरुकिल्ली आहे समाजाच्या. प्रत्येक महिलेला, पुरुषाला, म्हणजे आपण जसं आपण म्हणतो की नाही ही महिला ही पुरुष, मुलगा मुलगी हा भेदभाव कमी झाला पाहिजे, नाहीसा झाला पाहिजे. जेव्हा या गोष्टींकडे आपण आपल्या घरातूनच सुरुवात करू तेव्हा समाजाच्या प्रती आपलं काहीतरी आपण योग्य ते काम करू शकतो. तर महिलांना जसं आपण म्हणतो की त्यांना त्यांचे अधिकार मिळाले, त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचे त्यांना संधी मिळाली, त्याचप्रमाणे महिलांना एक त्यांचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना त्यांचे निर्णय घेता आले पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा त्यांना मिळालं पाहिजे. कारण की एकदा जर महिला कमावती झाली किंवा महिला कमावायला लागल्या तर त्या अधिक सक्षम होतात आणि अजून आत्मविश्वासाने त्या फक्त आपल्या कुटुंबालाच नाही तर समाजाला सुद्धा त्यांच्या प्रगतीच्या वाटेला घेऊन जाण्यासाठी महिलांचा खूप मोठा वाटा असतो. तर माझी तुम्हाला सर्वांना इथे ही विनंती आहे की आपण सर्वांनी ही सुरुवात समोरच्यापासून न करता आपल्या घरातूनच करावी. आणि हे थोडक्यात माझं भाषण सांगून मी इथे थांबवते. एजे सोशल फाउंडेशन आणि डॉक्टर अबोली जिगजिणी की ज्यांनी अगदी सकाळी 9 वाजल्यापासून ते अगदी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अगदी 200पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना हे दिलेलं जे प्रशिक्षण आहे, तर निश्चितपणे यानंतरच्या काळामध्ये या ठिकाणी एवढा हॉल नाही तर याच्यात आपण हॉल घ्यावा लागेल आणि पुढच्या वेळेच्या कार्यक्रमाची याच्यामध्ये दर्जेदार होईल. आणि तुम्ही आज सकाळपासून म्हणण्यापेक्षा गेली बरेच दिवस याच्यावरती अथक केलेले जे प्रयत्न आहेत, या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने ह्या विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद आणि सकाळपासून जे 4 सत्रांच्या मध्ये विविध मान्यवरांनी म्हणजे अगदी लोकसभेच्या खासदारपासून ते जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या पर्यंत म्हणजे धैर्यशील माने यांनी त्याचा शुभारंभ करून दिला आणि सरते शेवटी अगदी जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या पर्यंत या सगळ्यांनी होईल आणि रिअल किंवा महिला सबलीकरण अशा विविध 4 सत्रामध्ये आपण हा कार्यक्रम राबवला. त्याबद्दल आपले एजे सरकार सोशल वेलफेअर फाउंडेशनचं या उपस्थित सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो. धन्यवाद. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती TV न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.